प्रार्थना घेते ना तुझं झालं की नमस्कार नमस्कार. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष द्या. दीर्घ श्वास आणि ओंकार. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति. मागच्या वेळेला थोडं बरं होतं. यावेळेला आता नवीन पिढीचं डायरेक्ट रेकॉर्डिंगच आहे ना. ठीक आहे ना. मागच्या वेळेला आलेले कोण कोण लोक आहेत? 2 आहेत. सुषमाताई तुम्ही आहात. मागच्या वेळेला आलेले कोण कोण आहे? सुषमाताई आहेत. खुर्च्या आहे ना. त्या स्क्रीनवर आजचा दिसेल ना. तिकडची स्क्रीन आहे. मागच्या वेळेला तुम्ही होतात ना, तुम्हाला माहिती. मागच्या वेळेला जी लोक होती त्यातले 5-6 जणच उपस्थित आहेत ना. म्हणजे परत सगळं उगाळायला लागेल 6 आण्यावर. अशी एक काम कर, फक्त एक ग्लास पाणी आणून ठेव तिकडे. मेसेज टाकला होता ग्रुपवर 10 मिनटं आधी. कोणाला आठवते मागच्या वेळेला काय आल्या परीक्षा चालू ना. बरं, मागच्या वेळेला ऐकलं आणि या महिन्याभरामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला, काय केला बदल का, काय चांगली करमणूक झाली मागच्या वेळेला 1 तास ऐकलं. या जगात आपल्याला बदलू शकेल ना. म्हणजे असं मी नाही म्हणत, असं ऋषीमुनींचं म्हणणं आहे. फक्त ज्ञानच वाचवू शकतं. ज्ञानाशिवाय काही वाचवू नाही शकत. या जो काही आपल्याला पिरियड दिला आहे 0 ते 60, 70, 80, 90, 100, त्या पिरियडमध्ये फक्त ज्ञान ही एकच गोष्ट आपल्याला वाचवू शकते. दुसरं काहीच नाही. म्हणजे काल जे नव्हतं ते आज मला कळलं. आपलं समजे का नाही, सामने आहे ते सगळं ते कळलं आपल्याला.
जे आपल्याला कळलं त्यातलं आपण काय उपयोगात आणलं किंवा ॲप्लिकेबल नॉलेज याला जास्त महत्त्व. ॲप्लिकेशनमध्ये काय आणलं, मागच्या वेळेला सर तुम्हाला काय कळलं त्यातलं तुम्ही काय आणलं, त्या कोणाला ज्यांना शेअर करायचं त्यांनी, ज्याच्यामध्ये या महिन्याभरामध्ये जो काही छोटासा बदल झाला असेल, जे बदल केला असेल तर चॉईस आहे ना, चॉईस. आम्हाला एका ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकलो चॉईस. माझ्यासमोर 2 गोष्टी आहेत, आयफोन आहे आणि अँड्रॉईड आहे. चॉईस आहे ना, मी अँड्रॉईडची निवड करतो. अरे का आयफोन का नाही, नाही मी अँड्रॉईडची निवड करतो कारण मला अँड्रॉईडची गरज आहे म्हणून मी अँड्रॉईडची निवड करतो. चहा आणि कॉफीमध्ये मी कशाची निवड करत नाही कारण मला त्याची गरज नाही. कोणाला काही शेअर करायचं आहे? पांढरी साखर बंद केली. व्हेरी गुड. काय फरक झाला त्याने, काय फरक झाला? अरे बाप, एका महिन्यात 4 किलो म्हणजे मोठी गोष्ट आहे. आणि काही ना व्यायाम वगैरे केला का? क्या बात. अरे वा, मग तू काय केलंस म्हणून स्टॉप झालं? चहा कमी क्वांटिटीमध्ये घेते तरी कमी झालं. बंद केला तर काय होईल? पूर्ण बंद होईल. मग त्याला कधी आता मुहूर्त लागेल बघायला लागेल. चहा कमी केला तर तुझ्या पायातले गोळे बंद झाले, म्हणजे जर का बंद केला तर गोळे येणारच नाहीत मग. ठीक, थँक्यू. कोणाला काही सांगायचं आहे अजून? ठीक आहे, आपण परत एकदा रिकॅप करूया, म्हणजे जे मागच्या नव्हते आले. अल्कलाईन बॉडी अँड डिसीजेस हा विषय आपण घेतला. म्हणजे हां, या विषयाचा आधी मुळात हा विषय का निवडला, कारण का आपल्याकडे जवळजवळ हजारो लोकांशी बोलल्यावर मला लक्षात आलं की प्रत्येकाला हे सगळं वेगवेगळं सांगायला लागतं. प्रत्येक वेळेला पेशंट आला की त्याला समजावून सांगायचं की बाबा हे का गरजेचं आहे. दरवेळेला या बोर्डचा फोटो काढून घेऊन जा, रोज सकाळी एकदा देवाला नमस्कार करायच्या आधी ह्याला हा बोर्डचा फोटो बघायचा आणि रात्री झोपताना एकदा बोर्डचा फोटो बघायचा. एवढं केलं तरी पण तो बदल होईल असं प्रत्येकाला सांगायला. मग प्रत्येकाचे प्रश्न, मग त्यापेक्षा एकदा डोक्यात आलं की आपण सगळ्यांना जर का एकाच ह्याच्यात बोलवलं, तसं त्या ज्या मॅडमनी सांगितलं त्या स्वतः ट्रीटमेंट घेत नाही आहेत. त्यांनी स्वतःविषयी नाही सांगितलं. तुमची गुडघेदुखी कमी झाली का? त्यांनी एकही ट्रीटमेंट, ना एक ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट घेतली आहे ना काही घेतलं आहे, पण इथे येऊन जे कानावर पडतं ते ऐकून अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आणि तेवढ्यात त्यांची गुडघेदुखी कमी आहे. हे आमचं नुकसान झालं ॲक्च्युली. खऱ्या अर्थ नुकसान आहे ना, पण तेवढा बदल होऊन जर का आहे तर म्हणजे आपलं हे दवाखाने हॉस्पिटल भरलेले आहेत ते कमी नाही का होणार, हो की नाही? मग एक माणूस ट्रीटमेंटला आला तर त्याच्या थ्रू कोणाच्या घरात कसं शिरता येईल ते बघायचं. त्याच्या किचनमध्ये शिरायचं, त्याच्या घरात जाऊन त्याच्या घरामध्ये आरोग्य कसं नेता येईल ना, तो उद्देश. आणि त्या दृष्टीने म्हटलं की जर का त्यानिमित्ताने सगळ्यांनाच कळलं, त्या व्यक्तीच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी, म्हणजे आता कोणाला इथे येता येणं शक्य नसेल पण कोणीतरी पाहुणे म्हणून आले आणि एक लेक्चरला आला, आणि काही जणांमध्ये असं आहे मात्र आपल्या इथे बरेच जण 100 वेळा येतील पण त्यांच्या आयुष्यात बदल नाही होणार. पण एखादा माणूस अमेरिकेवरनं आला असेल आणि तो 5 मिनटासाठी आला आहे आणि त्याचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. ट्रान्सफॉर्मेशन आहे ना फार मोमेंट्समध्येच होतं, एका क्षणामध्ये ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे 20 वर्षापूर्वी आमच्यासमोर, 23 वर्षापूर्वी डॉक्टर अनिल पाटील एका दुसऱ्याच्या घरी फक्त 10 मिनटं आमच्याशी बोलले आणि आमचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. आरोग्यातलं पण कळत नव्हतं आणि त्यांच्यामुळे या क्षेत्रात आलो आणि बऱ्याचदा कानामागून येऊन तिखट पण झालो बऱ्याच ठिकाणी. तर तेव्हापासून एक गोष्ट कळली की सगळ्यांच्या घरी जर का न्यायचं आपल्याला हे तर, आणि खरोखर बलशाली भारत हवा असेल तर पहिल्यांदा समाज निरोगी हवा.
समाजाचे घटक कोण आहेत? आपण सर्व. आपण जर का निरोगी असू तरच त्या दृष्टीने राष्ट्राला योगदान होईल ना. तर उद्देश मूळ हा. तर कशाचं बनलं आहे आपलं शरीर? आपण बघितलं बाबा काय आहे, तर पृथ्वीचं उदाहरण घेतलं की पृथ्वीवर काय आहे, सगळ्यात जास्त 75% पाणी आहे. मग जे ब्रह्मांडी तेच पिंडी, म्हणजे आपण त्याचाच घटक ना. आपल्या पण शरीरात 75% पाणी असणार. हां, आणि आहे म्हणजे सायन्स सगळ्यात जास्त कोणतं घटक आहे? पाणी. मग आपण काय बघितलं की लिक्विड्स कोणते कोणते आहेत, तर त्यातले काय बघितलं आपण? ॲसिड्स बघितलं. हां, त्यातलं हायड्रोक्लोरिक ॲसिड, आपण शाळेत असताना आपल्याला ॲसिड्सची माहिती झाली आहे. तर त्या लिक्विड फॉर्ममधलं एक काय ॲसिड आहे. तर हे ॲसिड आपल्या शरीरात कुठे आहे? जठरात. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्ता पचाम्यन्नम चतुर्विधम. जठरामध्ये आहे. जठराच्या सुरूच्या सेल्स आहेत, त्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. एक मिनिट त्यांना एक काम कर ना अश्विनी, बाहेरचा फॅन लाव आणि तिकडे त्यांना सगळ्यांना खुर्च्या दे. इथे कोणाला तरी खुर्ची दे. जे मागच्या वेळेला नव्हते आले त्यांना काही कळणार नाही. तुम्ही या इथे, दिसतंय तुम्हाला? तर मी एक मिनिट तुम्हाला. तर ते आपल्या स्टमकमध्ये आहे, पोटामध्ये आहे. जे आपण अन्न खातो, पोळी भाजी आमटी भात, जे काही अन्न आपण खातो ते शरीराच्या भाषेत, शरीराची भाषा कोणती आहे? फॅट्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रियंट्स ही शरीराची भाषा आहे. तर जे आपण अन्न खाल्लं आहे त्याचं शरीराला वापरण्यायोग्य ऊर्जेत रूपांतर करून शरीर ते वापरतं. हां, त्यासाठी पोटात काय दिलं? ॲसिड दिलं. पाणी. हां, तर पाण्याविषयी मी पुढच्या याच्यात बोलतो. कोणतंही लिक्विड जगातलं ॲसिडिक आहे किंवा अल्कलाईन आहे हे कसं ठरवायचं? हे कसं कळतं आपल्याला? तर जगातले सगळे द्रव हे 0 ते 14 या pH लेवलमध्ये मोजले जातात. pH म्हणजे काय? थोडं सायन्सच्या आपण सोप्या भाषेत बघूया, म्हणजे प्रत्येकाची सर सायन्सचे हे टीचर त्यामध्ये त्यांना लगेच कळेल. pH म्हणजे काय की कुठच्याही नंबर ऑफ हायड्रोजन आयन्स, म्हणजे पॉवर ऑफ हायड्रोजन म्हणतात त्याला. आपण सोप्या भाषेत बघूया. 0 ते 14 मोजलं. तर 7 काय आहे? तर 7 आहे हे पाणी आहे. आपलं हे जे पाणी आहे याचा pH आहे हा 7 आहे. हां, आता याच्यापेक्षा जे कमी आहे उजव्या बाजूचा तक्ता ते ॲसिडिक आहे. हां, आत्ता आपल्या एका पेशंटला ट्रीटमेंट दिली तर त्याला उलटीचं सेन्सेशन यायला लागलं. जे नॉर्मल म्हणजे हजारो लोकांना ज्या सुया लावल्या त्याला लावल्या गेल्या, पण त्याला एकदम मळमळायला लागलं आणि उलटीसारखं व्हायला लागलं. मग तो बाथरूममध्ये गेला होता. त्याला एवढंच विचारलं की हल्ली जागरण खूप होतं आहे. तर तो काय म्हणाला की 4च तास झोप होती सध्या. हां, म्हणजे काय झालं, आतमध्ये शरीरामध्ये ॲसिडिक सिस्टीम यंत्रणा कार्यान्वित झाली. तर या पाण्यापेक्षा ज्याचा pH कमी आहे ते सगळं ॲसिडिक आहे. हां, पाण्यापेक्षा ज्याचा pH जास्त आहे ते सगळं अल्कलाईन. पाणी न्यूट्रल आहे. पाणी किती आहे? 7 आहे. 7पेक्षा जास्त अल्कलाईन, 7पेक्षा कमी ॲसिडिक. सोपं आहे. कोणाकोणाला ॲसिडिटीचा त्रास आहे? हात वर करा. म्हणजे माझा नाही आहे, मी हात तुम्हाला वर करून दाखवतो. ॲसिडिटीचा त्रास आहे. हां, म्हणजे 7च्या आधी आहे ॲसिडिक, लक्षात ठेवा. पुढचे स्किल्स महत्त्वाचे आहेत तुमच्याकडे, म्हणून आधी विचारून घेतलं कोणाकोणाचे हात वर. आता हे काय दिलं आहे की वेगवेगळे जे द्रव आहेत या जगातले सगळे द्रव, त्याच्यातले काय ज्याचे pH वेगवेगळे pH असतात त्याची स्केल दिली आहे 0 ते 14. परत काय 0 ते 14मध्येच मोजले. 0 ते 14मध्ये त्याची स्केल दिली. म्हणजे स्टमकचा ॲसिड आहे त्याचा pH किती आहे, अशा प्रत्येकाची pH लेवल वेगळी आहे. हां, त्याविषयी मी आजच्या लेक्चर सांगितलं. आता तुर्तास मागचं आहे म्हणून आपण थोडं बराबर घेऊया. आता मात्र तुमची आवडती स्लाईड आहे.
आता पाणी आहे ना, पाण्याच्या या बाजूला सांगितलं ना, तर इकडे जेवढं दिसतंय तर पाणी त्या बाजूला ठेवायला लागेल. हे सगळं जे आहे ना त्याचे पाणी डाव्या आपलं काय केलं ठरलं, उजव्या बाजूला सगळं कमी, या बाजूला सगळं जास्त. आता पाणी तिकडे ठेवायचं. हे सगळे जे दिसतंय, कोणाकोणाचं काय काय आवडते चॉईस करून घ्या आत्ताच, ह्याच्यातलं काहीच मिळणार नाही. आज काय द्यायचं होतं ना, काही दिलं नाही यांना, शेवटी द्यायचं का. तर हे सगळं जे दिसतंय समोर, जसं त्या मागच्या तर नाही ताई आल्या वाटतं, कुठे गेल्या त्या, मग गळा धरतो म्हणायला वाटतं, गेल्या वाटतं, राजश्री नाही आली. त्या म्हणाले दुसऱ्यांच्या घरी जे गेलं तर घ्यावं लागतं ना, का त्या गळा दाबतात का त्या, नाही घेतलं तर सोडणार नाही इकडून, असं आहे का. टाळता येईल ना. गूळ आणि शेंगदाणे त्या सांगायचं, आहे का घरी, नाही आहे, लिंबाचं सरबत द्या, सांगू शकतो की आपण. तर हे सगळे जे काय आपली आवडती यादी आहे ते सगळं या ॲसिडिक दर्जात येतं. या येवलेज अमृततुल्य चहा, येवलेंचं अमृततुल्य, हे सगळं या गटात, पाण्याच्या या बाजूला. आता ज्यांना ज्यांना ॲसिडिटी हात वर केला आहे त्यांनी ह्याच्यातलं कोणत्या याचं प्राशन केलं जातं त्याचं हे करा, बघा, म्हणजे जस्ट आपल्या माहितीसाठी. जास्त हायड्रोजन आहे ज्याच्यामध्ये ॲसिडिक होतं, म्हणजे त्या द्रवामध्ये जास्त हायड्रोजन ॲसिडिक झालं म्हणजे जळजळणारं. ॲसिडिटी खूप होते म्हणतात ना सगळेजण, ॲसिडिटी भरपूर आहेत. आणि ज्याच्यात अल्कलाईन काय, मोअर OH, म्हणजे अल्कलाईन जास्त झालं तरी पण त्रासदायक. एनिथिंग एक्सेस इज टॉक्झिन. कुठचीही गोष्ट अति, कोणती जग, प्रोटीन चांगलं आहे, अति प्रोटीन घातक आहे. अति खातच नाही म्हणा आपण, पण सांगतो अति जातच नाही आपल्या पोटात, मुळात प्रोटीनच जात नाही. तर यात हे काय, दोन्ही गोष्टी घातक आहेत, म्हणजे बॅलन्स पाहिजे कुठेतरी. बॅलन्स काय, आपलं याचा 7 आहे. आपलं जे रक्त आहे ना, रक्त त्याचा 7.4 आहे, 7.4, म्हणजे 7पेक्षा वरती. म्हणजे आपल्या शरीरातलं आज जे रक्त 0.7 सेकंद जे हार्टचं सायकल आहे, म्हणजे कंटिन्यूस धडधड धडधड पंप करते आहे, सगळ्या शरीरभर रक्त फिरवलं जातं आहे आपल्या, त्या रक्ताचा pH किती आहे, 7पेक्षा जास्त आहे. मग तो रक्ताचा pH 7पेक्षा जो जास्त आहे तो मेंटेन करणं म्हणजे आरोग्य, सोप्या भाषेत. दादा काय म्हणाला होता मागच्या लेक्चरमध्ये, दादा आले तेव्हा, pH मेंटेन करायचं म्हणजेच आरोग्य मिळणार, नाही वर सांगितलं होतं. तर pH मेंटेन केलं तर काय मिळेल, आरोग्य मिळेल. पण आपल्या सगळ्या जीवनशैलीत आपण जे जे काही खातो आहे, ज्या ज्या पद्धतीने आपलं सगळं दिवसभराचा दिनक्रम आहे, त्यात काय होतं आहे, ॲसिडिक नेचर वाढते. म्हणजे आता भले त्याचं मल्लिकार्जुनचं कामाचं स्वरूपच असं आहे की खूप हेक्टिक आहे, पण त्या कामाच्यामुळे काय झालं, त्याच्या आतल्या शरीराला हे सगळं माहीत नाही ना. आतलं शरीर काय झालं, ॲसिडिक झालं. त्याला जेव्हा जास्त ॲसिड शरीरात होतं त्याला ॲसिडॉसिस म्हणतात. ISIS हे जिकडे जिकडे लागेल त्याला इन्फ्लेमेशन म्हणतात. ते सगळे विकार, स्पॉन्डिलोसिस, स्पॉन्डिलायटिस, आर्थरायटिस, आयटिस आलं, लोसिस आलं की प्रॉब्लेम, म्हणजे विकार. तर ॲसिडॉसिस काय, तर अति प्रमाणात शरीरातलं रक्त ॲसिडिक होणं. किंवा आता फक्त रक्त ॲसिडिक होईल का, नाही ना, सगळे शरीर होईल ना ॲसिडिक. मग शरीरात अनेक द्रव आहेत, पेशींतर्गत जल आहे, आपल्या गर्भाशयाचा pH आहे, गर्भाशयामध्ये जल आहे, आपल्या जॉईंटमध्ये फ्लुईड आहे, सगळ्या ठिकाणी आहे. गुडघेदुखीची तक्रार घेऊन पेशंट येतात, हो की नाही. आणि आता त्याच मागे आपल्या साधक बसले आहेत, त्या गुडघेदुखीसाठी आल्या, मिस्टरांच्या ट्रीटमेंटसाठी आल्या, पण त्यांना गुडघेदुखीसाठी त्यांनी ट्रीटमेंट नाही घेतली. पण काहीही न करता फक्त जे कानावर पडते त्यात थोडे थोडे जे घरात बदल झाले त्यातनं त्यांची गुडघेदुखी कमी झाली. आम्ही तर ट्रीटमेंट दिली नाही. म्हणजे मग त्याचं मूळ कुठे,
दुसरीकडे कुठेतरी असायला पाहिजे. ट्रीटमेंट, उपचार हा नंतरचा भाग आहे. मग उपचाराच्या आधी आपल्या घरातली ट्यूबलाईट गेली तर आपण बघतो ना, त्याचं स्टार्टर हलवून बघतो, ट्यूबलाईट फिरवून बघतो किंवा बदलून बघतो, किंवा गाडी रस्त्यात बंद पडली, आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढं आपण बघतो की नाही. प्राथमिक सुरुवातीचं जे काही आपल्याला माहिती आहे, अरे हां मागच्या वेळेला त्याने असं केलं होतं, ही वायर हलवून बघ, मग अशी ही स्क्रीन चालू होत नव्हती तर ती वायरचं मागचं सॉकेटला जरा हात लावल्यावर ती चालू झाली. म्हणजे काय होतं, ते सॉकेट जरा लूज होतं, त्यासाठी स्पेशलिस्टला बोलवायची गरज नव्हती. आपण काय करतो सगळ्यात पहिल्यांदा, ऑर्थोपेडिक सर्जन, डायबेटॉलॉजिस्ट सगळ्यात पहिल्यांदा. आणि आता तर काय आपली फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट गेली. पहिल्यांदा फॅमिली डॉक्टर नावाचा आपला मित्र होता, त्याला अगदी वाटलं तो बिचारा पाठवायचा, नाहीतर तो काय करायचा, या ही गोळी घे, औषध घे, बरं होईल. तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी ते त्याला प्लासिबो आणि नोसिबो इफेक्ट म्हणतात, इन प्लेस ऑफ समथिंग. ते औषध कदाचित तो ट्रस्ट होता, आपल्या दोघांमधला बॉन्ड होता, त्या डॉक्टरमधला आणि पेशंटमधला एक बॉन्ड होता. एवढा विश्वास होता की 50-50 वर्ष जायला लागायचं नाही. आधीच्या आपण गावी गेलो की बघतो ना, गावची लोकं असतात, ती 70-80 वर्षाची लोकं असतात, जंगलात कुऱ्हाड घेऊन जातात आणि त्यांची रोज आणि खातात काय, चटणी भाकर खातात आणि निरोगी असतात ना. शहरात आपण सगळे व्याधी घेऊन येतो. आता ॲसिडॉसिस काय, म्हणजे रोगाचं मूळ कारण काय, ॲसिडॉसिस. हां, आपण इथपर्यंत बघितलं होतं की डोकेदुखी असू दे ना, कोणतेही रोग असू दे, त्याचं मूळ काय, तर ॲसिडॉसिस आहे. हां, शरीरातलं ॲसिडिक नेचर वाढलं हे कारण आहे. बरं, आता ॲसिडॉसिस किती रोगांना जन्म घालतो बघूया आपण. हां, हे 2 ॲसिडिक, हे मी आत्ता मगाशी सांगितलं ते की pH तिकडे आता स्लाईड ती ऑन करा, शो. हां, pH आहे ना, हे 7.4 आहे, 7.35 ते 7.45. आता हे काय आपल्याला कळत नाही. हे जे आपण म्हणतो आहे ना, आता ह्या सगळ्या संख्या आहे आपल्याला संज्ञा फक्त माहितीसाठी आपल्या आहेत. 7.35 गडबड झाली, 7.35 आणि 7.45 याच्यामध्ये मेंटेन करणं म्हणजे आरोग्य, रक्ताचा pH. हां, हे तिकडे चालू आहे. रोगांची यादी मोठी असते आणि आजकाल ना एक चांगलं हे झालं काय माहिती आहे, एकच चांगली गोष्ट, लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. म्हणजे रोगांची नावं, मला आर्थरायटिस आहे ना, स्पॉन्डिलोसिस आहे माहिती असं, पहिल्या मानदुखी म्हणायची, मला मानदुखी आहे, मला कंबरदुखी आहे. आता रोगांची नावं पण माहिती आणि रोगच एव्हियन आहे, मला एव्हियन माहीत व्हायला आधी पहिल्यांदा अवॅस्क्युलर नेक्रोसिस, अरे माहिती आहे सगळ्यांना, एव्हियन माहिती भरपूर आहे, पण त्यासाठी आपण काय करतो ते नाही माहिती. तर अगदी ॲसिडॉसिसची बेसिक हे काय, शरीरात काय होतं, तर एक मिनिटच्या आधी स्लाईड आहे का नाही, डिजनरेशन तिकडे चालू आहे, स्लाईड दिसते. हां, तिथे मराठीतलं तिथे आहे ना, ते सॉफ्टवेअर जरा वेगळं आहे, लिब्रे आहे ना ते, त्यामुळे ते सगळं मराठीतलं मिक्स झालं आहे. इंग्लिश तुम्हाला मी अर्थ सांगतो, इथे मायक्रोसॉफ्ट आहे ना त्यामुळे ते. तर डिजनरेशन, झीज होणं, शिर्यते येते शरीरम, शरीराची झीज होतच जाणं. आपण काय करू शकतो, झीज कमी करू शकतो. झीज होणारच आहे शरीराची, एका ठराविक वयानंतर झीज होतच जाणार, रॅपिड होईल. फक्त आपण काय करायचं, त्याला कमी एक ब्रेक लावू शकतो. हां, स्वेलिंग, सूज येणं, प्रेसिपिटेशन म्हणजे गाळ साठणं. हां, गाळ साचतो शरीरामध्ये, गाळ साचतो, याची उदाहरण येतील पुढे. इरिटेशन, खास किंवा त्वचा दाह, हे बेसिक गोष्टी दिसतात. म्हणजे आता रोगांची नावं आपण बघूया पुढे, पण या बेसिक गोष्टी प्रत्येकाच्या शरीरात होतात. आपण कधी कधी आपल्याला थोडीशी अशी खाज सुटते ना, तिथपासून सगळ्या गोष्टी या ॲसिडॉसिसशी संबंधित आहे. सगळ्या गोष्टींचा संबंध ॲसिडॉसिसशी आहे. हां, तर हे जे आपलं शरीर आहे, आता एक जनरल सगळ्यांना शरीर माहिती आहे, जरी कोणी सायन्सचा विद्यार्थी नसेल तरी आपल्या शरीरामध्ये हाडं, मांस, स्नायू, लिव्हर,
गॉलब्लॅडर यासारखे अवयव हे सगळं आहे माहिती आहे. जनरली सगळ्यांना माहिती आहे. हार्ट आहे, एक छातीमध्ये पंप बसवला आहे, इथे 2 फिल्टर आहेत किडनी नावाचे, हे सगळ्यांना एक जनरल माहिती आहे. हे सगळे अवयव कशाला दिलेत? आपली दिवसभरातली आपली शरीराची कामं करण्यासाठी दिलेले आहेत. जसं बाहेरचं जग चाललं आहे ना, सेम आत्मय जग चाललं आहे. म्हणजे आता तुम्ही सगळेजण ऐकताय, पण तुमचं हृदय धडधडतं आहे, तुम्ही काहीतरी खाल्लेलं पचत असेल, लिव्हरचं काम अव्याहतपणे चालू आहे. म्हणजे सगळेजणं आपल्यासाठी काम करतात. सगळे सेवक आपल्यासाठी काम करतात. हां, मी परत म्हणतो, हे सगळेजणं एकूण एक कोण कोण आहे? कोण कोण आपल्यासाठी काम करत आहे? आता इथे समजा पाध्ये काकू बसले आहेत, ते इथे किती पाध्ये काकू आहेत? तुम्ही नका सांगू सर. इथे पाध्ये काकू इथे एक दिसतात ना, या देहाला पाध्ये काकू हे नाव दिलं. इथे किती पाध्ये काकू आहेत? पाध्ये नावाच्या एकही आहे, एकही दिख रहा ना, हे आयडेंटिटीला. आता पाध्ये काकूंच्या हृदयाच्या पेशी आहेत, हृदय हो की नाही? लिव्हर आहे, लिव्हरच्या आणि हृदयाच्या पेशी सारख्या आहेत का? नाही ना, वेगळे आहेत. म्हणजे तिथे लिव्हर आहे, त्याच्या करोडो पेशी, हार्टच्या पेशी, स्टमकच्या पेशी, स्पाईनच्या पेशी, हाडांच्या पेशी, स्नायूंच्या पेशी, डोळ्याच्या पेशी, जे काय जिथे जिथे हात लावा. म्हणजे इथे किती आहेत पाध्ये? अब्जावधी. आणि त्यांचं सेम काम चाललं आहे, जसं यांचं या जगात काम चाललं आहे, सेम त्यांच्या आतमध्ये आत्ता काम चालू आहे. आपण असं म्हणतो का, आता मी 1 तास लेक्चर ऐकणार आहे, जरा वेळ थोडा वेळ बंद गप्प बसा, मध्ये मध्ये धडधडायचं नाही, कोणाच्या खांद्यावरून जायला लागेल 4 जणांची. हां, नाही ना, आपल्या हातात नाही. इनव्हॉलंटरी आहे ना सिस्टम, इनव्हॉलंटरी सगळं आहे, इनव्हॉलंटरीली काम चालू आहे आपल्या याच्यात शरीरामध्ये. आणि अब्जावधी सेवक आपल्यासाठी काम करत आहेत. मग अब्जावधी सेवकांचा राजा किंवा राणी कोण आहे? आपण आहोत. प्रत्येकजण आपल्या विश्वाचं राजा किंवा राणी आहे ना. सेंटर ऑफ युनिवर्स कोण आहे म्हटलं तर काय सांगू आपण? आय ॲम द सेंटर ऑफ युनिवर्स. मी आहे ना, माझ्या विश्वाचा केंद्रबिंदू मी आहे. मग राजा कोण आहे? मी आहे. मग जर का एवढे सेवक काम करत आहेत, आपण काय म्हणतो? आपण आता नाव घेत नाही कोणाचं, यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे. आपण कसे पटापट विधानं करतो ना विधानं, हो की नाही? पॉलिटिक्सवर तर कोणी बोलू शकतं आपल्या देशात, कोणी. मला कळत नाही काय म्हणून मी बोलत नाही, पण पॉलिटिक्सवर तर भरपूर बोलत आहे. ह्यांनी असं केलं पाहिजे, ह्यांनी तसं केलं पाहिजे. मग राजाकडनं काय अपेक्षा आहेत? आपल्या राजांनी आपल्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. मग आपण आपल्या शरीराची काळजी घेतो का? बघा विचारून सगळ्यांनी. या अब्जावधी पेशी ज्या आपल्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत, त्यांना ज्याच्या मागच्या ताई होत्या त्या म्हणाल्या, दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर घ्यायलाच लागतं ना. त्या आता नको म्हणतात आतून, अरे बाबा हे विष टाकू नको आतमध्ये, घालतो की आपण गप्प बस गळा दाबून, हो की नाही? मग काय तर हे वी आर मेड अप ऑफ सेल्स. हा सोप्या भाषेत काय, अब्जावधी पेशींची यंत्रणा आहे. अब्जावधी पेशी आहेत, मेंदूच्या ट्रिलियन्स ऑफ पेशी आहेत. तुम्ही मला ते हे दिलं होतं पेपरमधलं कात्रण. या पेशींव्यतिरिक्त पण कोण आहेत आपल्या आतमध्ये? जंतू आहेत. म्हणजे केवढी मोठी यंत्रणा आहे बघा. तुम्ही जे कात्रण मला दिलं पेपरातलं, त्यात काय दिलं आहे? ट्रिलियन्स ऑफ. म्हणजे आपल्या जेवढे पेशी आहेत त्यापेक्षा जास्त अजून जंतू पण आहेत. म्हणजे बघा प्रजा केवढी झाली आपली. नुसत्या पेशी नाही, सॉरी नाही आहेत, नुसत्या पेशी नाहीत. गट फ्लोरा तुम्ही सांगितलं ना, तर दूरच राहिला. डिजनरेशनमध्ये काय होतं? त्यांना आकुंचन पावतात किंवा त्यांना सूज येते. पेशी आकुंचन पावतात किंवा त्यांना सूज येते. हां, कोणताही रोग घ्या, सगळ्याचा संबंध ॲसिडोसिसशी आहे, सगळ्याचा. कोणी सांगितलं मला परवा, पण पेशंटनी आहे का काय बरं आहेत, तर त्यांनी सांगितलं मला की ते नाकातनं, म्हणजे ते आपण नेटवर ते बघितलं, त्यानं दाखवलं की तो जो स्प्रे दिला आहे तो काय करतो, पाणी येत असेल, दाह असेल, तर त्यासाठी तो स्प्रे घ्यायचा. तर तो काय करतो की तो जो स्त्राव आहे तो बंद करतो. म्हणजे त्या पेशींना तो तिथे त्यावेळेला त्यांचा गळा दाबतो, म्हणजे ते बंद करतो.
बरं, तो जो स्प्रे ज्याच्यासाठी दिला आहे त्याचे म्हणजे ज्या कारणासाठी दिलं आहे त्याच्या साईड इफेक्ट्समध्ये तीच सगळी लिस्ट आहे. ते स्टेरॉईड आहे, ते ज्याच्यासाठी म्हणून दिलं आहे. मी असंच वर केलं, स्क्रोल केलं आणि खाली दाखवलं, त्याचे साईड इफेक्ट्स तेच आहेत. तुम्ही बघितलं का कधी? तुम्ही ज्या गोळ्या खाता, तुम्ही जी औषधं घेता, ते कधी चेक केलं का? बघा चेक करून, नेटवर सगळं अवेलेबल आहे. गुगलचा वापर यासाठी चांगला होऊ शकतो, शिक्षणासाठी आपल्या सगळ्यांच्या. तर ते जर का स्क्रोल केलं तर आपल्याला कळेल की अरे ही कोणती आहे, त्याला कॉर्टिकोस्टेरॉइडल ट्रीटमेंट म्हणतात, दाबून टाकणारी यंत्रणा. अरे नाकातनं पाणी येतं आहे ना, नाकाला धार लागेल तर येऊ दे. शेंबडाची लाज वाटतं तर रुमाल ठेवायचा जवळ, येऊ दे की किती वाईल अजून. काहीतरी यंत्रणा दिली आतमध्ये म्हणून ते त्याने कोणाला तरी अडवतं आहे ना. ही इथून आपली इम्युन सिस्टीम सुरू होते. कोरोनामध्ये सगळे का नाही मेले? सगळे मरायला पाहिजेत जर का ते आपल्यापेक्षा ताकदवान आहेत तर, हो की नाही? एकाच घरामध्ये 3-3 जण आजारी पडले पण एक आजारी नाही पडला. तो एक माणूस काय वेगळा होता का? त्यांच्याचबरोबर राहत होता, तो का नाही आजारी पडला? म्हणजे त्याच्याकडे काहीतरी वेगळं होतं म्हणून तो नाही पडला. मग बघायचं आपण की आपण ही आपली जी नैसर्गिक यंत्रणा ती आपण दाबून टाकतो का? त्यांचा गळा आवळतो आहे का असा, हो की नाही? मग त्या पेशींना सूज येणं कॉमन आहे, त्या श्रिंक होणं पण कॉमन आहे. डायबिटीसच्या केसमध्ये श्रिंक होतात, डिजनरेशन. कॉफ, कोल्ड, अस्थमा त्या कॅटेगरीमधले तापापासून सगळ्या गोष्टी घ्यायच्या. त्याचं कारण बहुतेक याच्यातले एक पेशंट असतीलच. चक्कर येणं, हेडेक, डोकेदुखी म्हटल्यावर लोक पर्समधले क्रोसिन दाखवतात पटकन. क्रोसिन घेतो आम्ही. स्पॉन्डिलोसिस लायटिस, लोसिस आणि लायटिस, इन्फ्लेमेशन आणि काय झीज होणं. गॅप वाढते नाही, गॅप कमी होते. लोक म्हणतात ना माझी गॅप वाढली आहे. गॅप वाढत नाही कधी, गॅप कमी होते. आर्थरायटिस दिसतंय ना तिकडे दिसतंय ना. BP डायबिटीसचा गिनतीतच नाही आपल्याकडे. 62% जनता जगामध्ये सगळ्यात मोठे गिराईक कुठे आहेत तर आपल्या देशात आहेत. 62% जनता डायबिटीस, मधुमेहग्रस्त. आम्ही महासत्ता होणार, आम्हाला महासत्ता व्हायचं. हे आमचं कंट्रोलमध्ये आहे BP डायबिटीस. मला पहिल्यांदा मी सुरुवातीला मला कळायचं नाही, म्हणजे सांगायचंच नाही फॉर्म भरताना. BP सांगितलं नाही तुम्ही, नाही कंट्रोलमध्ये येते. कंट्रोलमध्ये कसं काय? ते टेल्मा घेते सकाळी, रात्री अटोरोस्टॅटिन घेते, झालं कंट्रोलमध्ये. थायरॉईड कंट्रोलमध्ये, कसं काय? ते मग रिपोर्ट दाखवतात लोक. अच्छा, मग हे रिपोर्ट जेव्हा काढले तेव्हा तुम्ही त्या दिवशी गोळी घेतली नव्हती का? नाही, गोळी घेऊनच सांगतात आम्हाला करायला. कोणी सांगितलं? डॉक्टरांनी. म्हणजे दुर्दैवाने अशी अवस्था आहे आपली. म्हणजे आयुष्यात कळेल का कधी की त्या थायरॉईडमध्ये काही फरक झाला आहे का? बरं, मग त्यासाठी डॉक्टरची आवश्यकता काय आहे? तिथे एक मशीन बसवायचं. एक मशीन बसवा, तुमचा रिपोर्ट आत टाका आणि आता 25 mg, 50 mg, 75 mg, 125 mg, बस. सोपं आहे. डॉक्टरलाही सगळं सांगायला वेळ नाही. सुरुवातीला ती पहिल्यांदा माहिती आहे का हा प्रश्न आहे. कारण का ज्या पद्धतीचं ज्ञान घेतलं आहे, खूप धाडसाने विधान करतो आहे, कोण डॉक्टर असेल तर आय एम सॉरी. ज्या पद्धतीचं शिक्षण घेतलं त्या पद्धतीनेच चालतं ना कार्यभार. माझे मित्र पण आहेत आणि या एकाच गोष्टीवर आमचे वाद होऊ शकतात. बाकी ठराविक ह्याच्यात ॲलोपॅथीला मी इमर्जन्सी ट्रीटमेंट मानतो. इमर्जन्सीमध्ये अनुलोम विलोम, प्राणायाम, काढे उगाळून काही वट्या द्यायच्या नाहीत. तिथे मात्र ॲलोपॅथीची मदत घ्यायची. डायग्नोसिस करायला ॲलोपॅथीची मदत उत्तम. स्ट्रोक आला, पॅरालिटिक स्ट्रोक असू दे, हार्ट अटॅक असू दे, काही आला, तिथे पहिल्यांदा हॉस्पिटलला त्या माणसाला वाचवायचं. वाचवण्यासाठी कोणती सिस्टीम आहे? ॲलोपॅथी आहे. नंतर त्यांचे आभार म्हणून तोंड नाही बघायचं, आभार मानायचे आणि नंतर नाही. आभार मानायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड आहे ना, वाचवलं की नाही आपला जीव, त्यासाठी मग आभार मानायचं. पण नंतर जी यंत्रणा आहे ना आयुष्यभर लुळंपांगळ करून ठेवायची, ती नाही. त्या गोळ्यांवर अवलंबून ठेवायचं, मरेपर्यंत गोळ्या खातात, लोकांना माहिती नाही. 20 वर्ष एक आजी आपल्याकडे इन्शुलिन पंप करत आहेत, त्यांना माहिती नाही इन्शुलिन कशाला घेतो आपण. पण डॉक्टरना विचार म्हणजे नाही, तुम्ही जवळचे डॉक्टर बघा. आता त्यांचं डॉक्टर अंधेरीला होतं, त्या अंधेरीवरून इकडे शिफ्ट झालं.
कसं काय होणार? राग येतो कधी कधी असा सिस्टीमचा, पण आपण याचाच भाग आहोत. तर मुळात आहे ना, आपलं आरोग्य दुसऱ्या कोणाच्या हातात नाही आहे लक्षात घ्यायचं. आपलं आरोग्य फक्त आपल्या हातात आहे. इथे येऊन शेकडो लोक बरी होतात इथे येऊन. आम्ही नाही बरं करत कोणाला. आम्ही बरं केलं तर हे लेक्चर वगैरे घ्यायला नाही मिळणार वेळ. दिवस रात्र आतमध्ये बसून राहायला लागेल, स्टेशनपर्यंत रांग लागेल. अरे इथे येऊन माणसांना बरं करणारे लोक आहेत. अपॉइंटमेंट मिळता मुश्किल. तिथे काउंटर पैशाचं लावायला लागेल, बाहेर खाली नीचे उधारी पैसा जमा करणे का अंदर आणे. तर त्याचं हे सगळं आपल्या हातात आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या, आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे. मग ह्या लिस्ट किती पण मोठी असू दे, स्वेलिंग आहे, थायरॉइडिझम आहे, थायरॉइडच्या गोळ्या बंद झाल्या ना आपल्याकडे. जी लोक पहिल्या 5 वर्षाच्या आतमध्येच आली, ज्यांच्या शरीरामध्ये ऑटोइम्युन डिसीज नाही झाला, त्यांच्या थायरॉइडच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या. वजनामध्ये 2-4 किलो फरक आम्ही मानत नाही म्हणून, नाही तर तसा फरक आपल्याकडे भरपूर लोकांच्या आयुष्यात पडलेला आहे. कितीतरी लोकांच्या आयुष्यात. त्यांच्या तर मुलाला मी बघितलं पण नाही, 4 किलो त्याचं वजन कमी झालं. म्हणजे त्या ऊर्जेचा स्पर्श होणं गरजेचं आहे. म्हणजे ऊर्जारूपी जे ज्ञान आहे ना, ते घरांमध्ये ते झिरपलं पाहिजे. त्याला इथे यायची गरज नाही ना. त्या ज्या व्यक्तीला कळलं, आता ज्या दिवशी त्यांच्या फ्रीजमधल्या हे मागच्या स्लाईडमध्ये दाखवलेल्या बॉटल जातील ना, कोणत्या बॉटल्स ज्या बघतो ना मी, ट्रॉलीज त्या बिग बाजारमध्ये किंवा त्याच्यामध्ये मॉलमध्ये प्रत्येकाच्या ट्रॉलीमध्ये त्या बाटल्या असतात. ते एवढ्या 1.5-1.5, 2-2 लिटरच्या का घेतात, मला ते अजून पण प्रश्न आहे माझ्याकडे. ते माझे मित्रांचे एका मी पार्टीला गेलो होतो, तर ते सगळे दारू पित होते. तर मला विचारलं तर मी दारू नाही पित. मग ते म्हणाले आहे ना हे कोल्ड्रिंक, म्हटलं ते पण नाही पित. मग चहा कॉफी नाही ते नाही पित. मग पाणी आहे ना, पाणी पिऊ शकतो. अगदीच आग्रह आहे तर मग लिंबू सरबत तिथे होतं हॉटेलमध्ये अवेलेबल, लिंबू सरबत घेऊ शकतो. मग त्या दिवशी ती साखर चालेल. आता अगदी आपण 100% नाही पाळत आहे. आता कुठेतरी गेलो आहे त्यातनं साखर पोटात जाऊ शकते, ते येईल. आता पुढे जसं आपण आहाराकडे जाऊ तसे बरेचसे आपले मित्र आपल्या समोर येतील, कोण कोण आहेत आणि आपल्या घरात घुसलेले आहेत. खरे मित्र आहेत का शत्रू आहेत ते पण कळेल. ठीक आहे. तर गाळ साठणं मगाशी म्हटलं, डिजनरेशन आपण बघितलं. स्वेलिंग, सूज येणं, पायाला सूज येणं कॉमन आहे, हो की नाही. सूज येण्यासाठी कॉमन आजकाल गोळीचं नाव पण बऱ्याच जणांना माहीत झालं. कोणचं देते डिंकल? डायटर देतात. 5 mg 10 mg दिलं, पायाची सूज निघून जाते डायटरनी. अरे मी येणार ना ती परत, ती काय येते बघायला पाहिजे, द्यायचं कारण काय. ठीक आहे. मग स्वेलिंग, थायरॉइडिझम असू दे, हे गाळ साठणं, प्रेसिपिटेशन म्हणजे काय, मगाशी आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं ना, गॉल ब्लॅडर काढून टाकतात. अरे देवाने उगच दिले का तिकडे, ते परमेश्वराने उगच निर्माण केलं का शरीरात, काढून टाकलं असतं जन्मताच. गॉलस्टोन्स होतात, किडनी स्टोन्स होतात. किडनी स्टोन, माझा एक मित्र त्याला 4थ्यांदा झालं आहे किडनी स्टोन, पण तरी त्याला बुद्धी होत नाही आहे की हे मला सारखं का होतं आहे. मेडिक्लेमची पॉलिसी आहे म्हणून निर्धास्त आहे. मेडिक्लेमची पॉलिसी म्हणजे आरोग्य वाटतं बाय द वे लोकांना. खूप मोठी मेडिक्लेमची पॉलिसी काढली म्हणजे आरोग्य आहे. माझ्यासमोर किती लोकांना जाताना बघितलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये. कोण नाही घरात शिल्लक, प्रॉपर्टी आहे भरपूर. कॅट्रॅक्ट पण, आता कॅट्रॅक्ट वयोपरत्वे त्याचं ते डेव्हलपमेंट होणार, पण आपण प्रयत्न करू शकतो की आपल्या जीवनशैलीतनं ते कमी, म्हणजे त्याची वाढ कशी एका ठराविक ह्याच्यापर्यंत थांबवू शकतो. हां, डायबेटिक पेशंटला नेहमी काय प्रश्न असतो, कॅट्रॅक्ट झाला की मोतीबिंदू झाला की काय प्रश्न असतो, का ऑपरेशन पुढे ढकलत आहेत, शुगर लेवल नाही मेंटेन आहे. शुगर लेवल, पण शुगर लेवल प्रॉब्लेम आहे ना, शुगरमुळेच झाला आहे तो कॅट्रॅक्ट. त्याचं मागे लपलेलं कोण आहे, ती साखर लपली आहे. साखर म्हणजे ही साखर डब्यातली नाही. बऱ्याच वेळेला ओके येईल तुझ्याकडे, आता हळूहळू बरंच काय काय कन्सेप्ट निघत जातील ना, तर कळेल. फायब्रॉईड, PCOD तर कॉमन 18-20 वर्षाच्या मुली येतात. PCOS आहे, PCOD. सगळ्याचं कारण ते पहिली स्लाईड जी आपण बघितली त्यातच दडलेलं आहे, ॲसिडॉसिस. म्हणजे एक छोटीशी गोष्ट, ॲसिडॉसिस म्हणजे शरीरातलं 7.4 pH लेवल मेंटेन नाही आहे आणि त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये एवढ्या व्याधी निर्माण झाल्या. इरिटेशन, स्किन डिसीज,
आपण फॉर्म भरताना विचारतो त्वचेचं काही तक्रारी आहेत का. नाही, ते काही वर्षापूर्वी मला ते हे झालं होतं, रॅशेस यायचे. नाही, लोक तर हल्ली हे कॉमन म्हणतात काय, सगळ्यात डेंजरस रोग कोणता आपला त्वचेचा, सोरायसिस. सोरायसिस होता तो आता कंट्रोलमध्ये आहे. सोरायसिस कसं काय कंट्रोलमध्ये राहू शकतो. सोरायसिस आहे आणि सोरायसिस नाही आहे, या दोनच गोष्टी या जगात अस्तित्वात. कंट्रोलमध्ये म्हणजे काय, अच्छा ते लिजन्स मोठे होत नाही एवढंच, पण लिजन्स आहेत ना, म्हणजे सोरायसिस आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीतरी येऊन राहत आहे, हो की नाही. आता ते आवडते पाहुणे आहेत की नावडते माहीत नाही. आता ते कायमस्वरूपी आले. डोळे बंद करा आणि आठवा तुम्हाला कोण कोण तुमच्या डोक्यात जातं जास्त, ती व्यक्ती. एक असेल ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणते असतं, अरे बाबा याचं तोंड बघायला नको, हिचं तोंड बघायला नको, परमेश्वर करू या रस्त्याने जाताना तिकडून समोर नको यायला, तिथून असं असेल ना कोणाकोणाच्या आयुष्यात. नाही तर संत म्हणायला लागेल तुम्हाला, हो की नाही. स्थितप्रज्ञ, सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभो जया जय, अशी स्थिती आहे का, नाही ना. मग असं आहे की एक जण डोक्यात जाणारं. कधी कधी काही जणांच्या घरामध्ये पण आहे, काही जणांच्या नात्यामध्ये, काही जणांच्या मित्रमंडळीमध्ये आहे की नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. आता विचार करा, तुमची बेल वाजली आणि ती दार उघडलं आणि समोर तीच व्यक्ती आहे, दरवाजा धाडकन लावून घ्याल का आकलून द्याल, पाण्याची बादली टाकून घ्याल ना आतमध्ये घरात. हे आतमध्ये रेकॉर्डिंग वेगळं चालू असेल, काय आज दिवस काय खरा दिसत नाही, चहा घेणार का, काहीतरी विचाराल, आवडते पेय, हो की नाही. एखादा पाहुणा घरी राहायला आला, बऱ्याचदा मी हे पेशंटला कोणाकोणाला हे सांगतो ना, पाहुणा घरी राहायला आला, 3 दिवस राहिला, 3 दिवस. आता हल्ली 3 दिवस राहतं, पहिल्यांदा असं होतं. आजी आमची म्हण पण सांगायची, तर तुम्हाला आठवत नाही, पहिल्या दिवशी पाहुणा, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी जो राहील त्याच तुम्हाला माहिती असेल. तर 3 दिवसाच्या वर राहू नये असा शिष्टाचार होता. आता तो 7 दिवस राहिला, तर मग हळूहळू वातावरण तापायला लागेल. त्याचं नाही आपलं, त्याचं नाही, तो शांत का 2 वेळा जेवायला व्यवस्थित मिळालं तर कोणाला इथे करायचं काही नाही आहे. महिनाभर राहिला तर, वर्षभर, 5 वर्ष, कदाचित 3 वर्ष झाल्यावर तो मग कदाचित म्हणण्याची शक्यता आहे ना, हो कोणाला जायला सांगताय, हे तुमचं घर नाहीच आहे, माझं घर आहे, म्हणू शकतो ना. टाका कोर्टात केस, लढत राहूया आपण. कोर्टाचा खर्च घर विकत घेण्यापेक्षा तर कमी आहे. मग तर बघा बरं, कोणाकोणाच्या घरात कोण कोण येऊन राहिले, कुठचे कुठचे विकार आहेत, त्यांना आपण आश्रय दिला, किती वर्ष दिला. 20 साल से थायरॉइड है, गोली ले रही हो, कॉमन आहे. अरे त्याला विचारलं का, ते उसने ही बोला डॉक्टर ने, वो पूरे लाइफ टाइम लेना पड़ेगा. अरे तो काय परमेश्वर आहे, धन्वंतरी आहे का तो. अरे त्याचं सांगितलेलं ऐकता, मी सांगतो हे करू नका ते नाही ऐकत. बरं, फायदा जास्त याच्यात आहे, ते कळेल ना शेवटच्या लेक्चरला पाहिजे. तेव्हा मात्र चिलखतं, हेड गार्ड वगैरे सगळं घालून यायचं. तेव्हाचे बाण नाही झेलता येत, आता सगळं चालेल. तुमचं सेशन्स इथेच होणार वाटतं, ह्याच्यामध्येच, या ट्रेनिंगमध्ये. नुकसान आहे आमचं, प्रॉपर बिझनेसमॅन नाही ना. येते लक्षात काय, तर ज्या गोष्टींना आपण आयुष्यात थारा दिला आहे, कशामुळे, म्हणजे पहिला आलाम काय, आपलं शरीर परमेश्वराने जे बनवलं अत्यंत हुशार आहे. हे जे शरीर आपल्याला दिलं आहे ना, हे गिफ्ट आहे आपल्याला परमेश्वराचं. ते एवढं हुशार आहे की त्याला बरोबर माहिती आहे की आपली काळजी कशी घ्यायची. माती कोण कालवतं याच्यामध्ये, आपण कालवतो माती. शरीर सांगतं की नाही दरवेळेला, विचार शरीर सांगतं. हे ॲसिडॉसिसमुळे आता ओबेसिटीचा पण संबंध आहे, त्याच्यामध्ये स्लाईड नाही टाकले याच्यात. हां, ओबेसिटीचा पण संबंध आहे, हे सोल्युशन आहे. याच्यावर आपलं दरवेळेच्या लेक्चरमध्ये याच्यातलं येतच राहील. हा प्रत्येक विषय जवळजवळ 5-5, 7-7, 8-8 दिवस बोलण्या एवढा विषय आहे. एकच विषय घेतला फक्त, आहार.
याच्यावर 8-8 लेक्चर्स होऊ शकतात. विहार 8-8, 10-10 लेक्चर्स होऊ शकतात. आपल्याला बघायचं की बऱ्याच माहिती आपल्याकडे बाहेरून अवेलेबल असते, आपल्याला त्यातलं सार घ्यायचं. ठीक आहे. तर प्रॉब्लेम काय आहे? ॲसिडॉसिस आहे. फॅट सेल्स, वजन कमी होत नाही. अरे ते फॅट सेल्स आहेत ना, ती ॲसिडॉसिस पेशीचं, जी पेशी आहे, जी आपण पहिल्यांदा सेल बघितली, ही सेल जी आपण बघितली आपल्या शरीरामध्ये, ही जी सेल आहे म्हणजे पेशी आहे, त्या पेशीच्या भोवती जे कंटिन्यूस वातावरण ॲसिडिक असेल तर ती काय होईल? घाबरेल की नाही पेशी? मग ती काय करेल? फॅट सेलला सिक्युरिटीसाठी धरून ठेवते. फॅट्स कमी कसे काय होतील? सिक्युरिटीसाठी त्यांनी धरलं आहे, आपल्या स्वसंरक्षणासाठी. शरीराला दीपक चोप्रा म्हणतो, मी नाही म्हणत. दीपक चोप्राचं नाव ऐकलं असेल, नसेल कोणी. दीपक चोप्रा नावाचं एक अमेरिकेत एंडोक्रायनोलॉजिस्ट आहे आणि तो आध्यात्मिक बाबतीत पण सॉलिड आहे आणि सायन्सच्या बाबतीत पण आहे. माझं फेवरेट एक तो हे आहे, ऑथर आहे आणि अप्रतिम रमण महर्षींचा शिष्य आहे. अप्रतिम बोलतो या सगळ्या ह्याच्यावर. म्हणजे एका बाजूला शरीर आहे आणि एका बाजूला अध्यात्म, असं दोघांची सांगड घालायचं ताकद त्याच्याकडे आहे. अध्यात्मावर जास्त नाही बोलत, पण ते आपल्याला कळतं. तर तो म्हणतो की बॉडी हॅज इट्स ओन माइंड. शरीराला स्वतःचं मन आहे. शरीराला या जगामध्ये कसं राहायचं माहिती आहे. तुम्ही सहज नाही त्याला हे करू शकत. कळलं का? त्यामुळे शरीर स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतं. शरीराला बरोबर माहिती आहे मला काय नको आहे. तुम्ही नीट बघितलं, जो चहा आपण घेतो आहे उत्तेजनेसाठी, छान वाटतं आहे म्हणून, तुम्ही जर का अर्ध्या तासाने बघितलं शरीर थकलेलं असतं. नीट लक्ष द्या, तुमचं लक्ष असेल तर. तुम्हाला तेवढं अवेअरनेसची असेल, मेंटेन केलेलं असेल, तुमच्या लक्षात येईल की हे मी घेतलं आहे आणि अर्ध्या तासानंतर माझा थकवा जाणवतो आहे. मग आपण नवीन काहीतरी घ्यायच्या मागे जात. आपल्याला कळतं. कुठची उत्तेजक पेय घेतली तरीसुद्धा त्याच्या मागचं रिझन पुढे पुढे येत जाईल. सोपं नाही आहे ते समजणं. म्हणजे प्रत्येकाचा दोष नाही आहे त्याच्यामध्ये. आपला दोष आहे असं नाही आहे. मी दोष म्हणून नाही म्हणत आहे, पण ॲटलिस्ट आपल्याला हे माहीत झाल्यावर आपण प्रयत्न करू शकतो का हे बघा. कळतं मी काय म्हणतो ते? या हृदयीचे त्या हृदयी येते का? म्हणजे सगळ्यात पहिला जे आपण ट्यूबलाईट आणि स्टार्टर हलवण्यासाठी जो प्रयत्न केला ना, तो आपल्या घरात आपण सुरू करायला पाहिजे. बघा बरं तुमच्या किचनमध्ये कोणत्या पॅक्ड वस्तू आहेत. आपल्याला सवय आहे का की आपण याच्यातनं जे घेतो आहे, मार्केटमधनं जे घेतो आहे, त्याच्या मागे काय काय लिहिलं आहे ते बघायची सवय आहे का? कंटेंट्स सवय लावले का आपण? डेट बघतो मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्या पलीकडे काय बघतो आपण? त्याच्यामध्ये काय काय बघतेस का तू बाळा? की याच्यामध्ये काय आहे? INS 301 लिहिलं असेल त्याचा अर्थ काय? सोडियम बायकार्बोनेट टाकले तर कशाला टाकलं आहे? बरं सोडियम बायकार्बोनेट टाकले तर त्याचे फायदे का तोटे आहेत? त्याचे काय परिणाम होतात? मग हे माझ्या शरीरात गेलं तर काय करेल हे आपण बघतो का? हां, तर पार्टीला गेला आहे तुम्ही, कुठेतरी कोणाला हॉटेलमध्ये गेला आहे, तिथे हे सगळं तत्त्वज्ञान नाही सांगू शकत. तिथे ठीक आहे, त्याआधी तुमचं शरीर जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने बराच काळ वापरत असाल आणि त्याला योग्य ते पुरवत असाल तर एखाद दिवशी पाप केलेलं चालतं. शरीर ॲडजस्ट करतं. आहे ना यंत्रणा 7.35 to 4.5, ते बराबर स्वतःला हे करतं. बुद्धीला जड झालं की झोप येते. ज्याला ज्याला येते त्यांनी बघा, ऐकत नाही ना. मग कोणतरी ऐकत नाही, ऐकायचं नसतं. कोणाला तरी ऐकायचं नसतं. आणि झोप येणं पण गैर नाही आहे. समवन डझंट वॉन्ट टू लिसन. कोण आहे ते शोधायचं, आपला हा कार्यक्रम आहे. म्हणून म्हटलं शेवटच्या ह्याच्यामध्ये चिलखत घालून यायचं. टिकलो तर आपण. मागच्या वेळेसच बरेच जण नाही. येते लक्षात संध्या मॅडम? काही येऊन फायदा आला असं वाटतं तुमचं? आज काहीतरी कळलं? अर्धा टक्का 1%. मलाच मुळात 1% माहिती आहे. त्यामुळे जेवढं मला माहिती आहे तेवढंच मी सांगू शकतो. मला माहीत नसेल तर मी विचारून सांगेन कोणाला तरी. प्रयत्न करतो, जे ज्ञान घेतले ते वापरण्याचा मी प्रयत्न करतो रोज. कळतं आहे? दाते काकू कळतं आहे तुम्हाला? मी सांगतो आहे ते कळतं आहे?
म्हणजे एक छोटेसे बदल काय करायचे ते आजमध्ये त्याची उजळणी करत राहा आतमध्ये सगळेजण. आपल्याला सायन्सची भाषा नको आहे, आपल्याला रोगांची भाषा नको आहे. काहीतरी डिसीज याचा अर्थ आपण त्याला नाव दिलं डिसीज. डिसीजचा अर्थ काय? डिस इज, आय ॲम नॉट ॲट इज. मला जेव्हा खूप आजारी पडलो ना, मी रस्त्यातनं चालता पण येत नव्हतं मला, 5 मिनटं चाललो की मी पडायचं. तेव्हा याचा मी खूप शोध घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, हे नक्की काय भानगड आहे. म्हणजे जो 100 किलोमीटर ट्रेक करतो आहे तो 5 मिनटं चालू शकत नाही अशी कंडिशन होती. 100 किलोमीटर ट्रेक मी केलं, दिवसाला 20-20 किलोमीटर मी चाललेलो आहे. आता पण बरेच किलोमीटर चालू शकतो, पण सांगतो. मग मला कळलं की काय म्हणजे पहिला प्रश्न आहे ना, जर आपण खरंच साधक असलो तर पहिला प्रश्न काय यायला पाहिजे माहिती आहे का? आपण डॉक्टरचे पाय धरतो ना, मैं कहा गलत गया हा यायला पाहिजे पहिला प्रश्न. माझं काय चुकलं? मग तो मी शोध घ्यायचा सुरुवात केल्यावर मला बरोबर उत्तरं मिळाली, आणि ती उत्तरं त्या शेवटच्या लेक्चरला येतील मला काय उत्तरं मिळाली. आणि त्याचा आता संदर्भ इथे नाही आहे, आणि मी शोधत होतो तिथे ती उत्तरं नव्हती, भले तिकडे होती. थोडा अंदाज होता मला, पण ती उत्तरं तिथे नव्हती. त्यामुळे आपल्या रोगाची कारणं फक्त एका विशिष्ट गोष्टीत दडलेत असं नाही आहे. त्याचा उलगडा करण्याचा हे प्रयत्न आहे, ही सगळी सिरीज आहे ना, त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आज जर का तुमच्या आयुष्यामध्ये 0.5% बदल झाला तरी या लेक्चरचं फलित झालं असं समजायचं. 0.5%, जास्त अपेक्षा नाही, माफक अपेक्षा आहे. सूट किती मिळते दुकानांमध्ये? 10%, 20% बोर्ड बघता ना तुम्ही, आणि पटकन वळतात नाही. बायकांचं तर आवडतं आहे, ह्या फ्री आहे, फ्री फ्री फ्री. जगात काही फ्री मिळत नाही, काहीच फ्री नाही. नथिंग कम्स फ्री इन दिस वर्ल्ड. आमिर खानच्या कुठच्याही पिक्चर मिळतं, फ्री फ्री फ्री, एक पे एक फ्री. तर फ्री काहीच नाही. तर त्यामुळे आपल्या आरोग्यात हातात आहे. मग काय करायचं? आपल्याला कोणाच्या तावडीत सोपवण्याच्या आधी आपण बघायचं की मी काय करू शकते छोट्या छोट्या गोष्टी घरी. तर आज बघा, तुम्ही आधीच्या स्लाईडमध्ये बघितलेलं कोणत्या गोष्टीला घराबाहेर काढू शकता. अजून आहे पांढरी साखर घरी, मला वाटलं 6 महिन्यात गेली असेल घरात. काय माहिती आहे ना, 5 किलो खायचे ना, 2 किलो खा ना, पण ती खाणसरी मिळते का बघा ना. स्टिवियाचे ड्रॉप्स घ्या, तुम्हाला माहिती आहे का ती काय करते आतमध्ये. ते माधव जोशींच्या लेक्चरमध्ये नाही सांगितलं त्याने. ज्या ऊसापासून ती बनते त्या ऊसामध्ये, आता हा विषय नाही आजचा पण आज सांगतो, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, फॉस्फरस आहे, तो ऊसाचा रस जो आपण पितो तो. मग ती जेव्हा साखर या प्रक्रियेमध्ये तिला आणलं जातं तेव्हा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात साखर फॉर्ममध्ये येणार, म्हणून ती 40 रुपये किलो आहे. दुर्दैवाने ती स्वस्त आहे एवढ्या प्रक्रिया करून. मास प्रोडक्शन आहे ना. किती रुपये किलो आहे मला नाही माहिती, 40 रुपये किलो. किती वर्ष 40 रुपये किलो आहे. इथं आमची वाढते, आम्ही खातो आहे, ती महाग होत चालले. विकतचं दुखणं आहे. आणि त्या साखरेनी तुमच्या ती आज जेव्हा जाणार तेव्हा ती काय करणार, तुमच्या कॅल्शियम पाहिजे तिला पचवायला. मग कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम घेणार ती आतमधनं. कॅल्शियम कुठे आहे? तुमच्या हाडांमध्ये आहे. मग साखर अतिप्रमाणात शरीरात जाते, हाडं ठिसूळ होत आहेत. मग हाडं ठिसूळ झाली की मग ऑर्थोपेडिक सर्जन आहे, की मग पुढच्या त्या गोळ्या आहेत. मग त्या गोळ्या खाऊन ॲसिडिटी होते, म्हणजे ॲसिडिटीच्या गोळ्या आहेत. या सगळ्या गोळ्या खाऊन किडनीवर परिणाम होतो, म्हणून किडनीची ट्रीटमेंट आहे. सगळे स्पेशलिस्ट आहेत आपल्याकडे. मी त्यांच्या अगेन्स्ट नाही आहे, इमर्जन्सीमध्ये त्यांची मदत लागते, त्यांना त्यांचं काम करू दे. परमेश्वर सगळ्यांचं भलं करू. हे ते लक्षात. तर आज काय काय कोण सोडणार ते बघा. आज 100% बंद, थोडा कमी केला ना पूर्ण. ऑप्शन्स भरपूर आहेत आपल्याकडे, मी ऑप्शन देतो ना तुला. ऑप्शन्स खूप आहेत, खरं सांगतो. मी कॉफी पितो, 3 आहे. ती कॉफी नाही पित, ती जी पितात सगळे 3 आहे. कॉफी इज 10 टाइम्स हार्डर दॅन टी. तिथं विष आहे अजून. मिळतात भरपूर, नेटवर अवेलेबल आहे. पण जे जर का आज नेमकं प्रणव नाही आला, प्रणव आणि रेश्मा चांगलं काम करतात डोंबिवलीमध्ये, त्यांचं नॅचरल फार्म्स दुकान आहे. बाय द वे ते आपला काही बिझनेस नाही, पण आपला हा प्लॅटफॉर्म आहे की बऱ्याच लोकांना ते इंट्रोड्यूस करायचं की जेणेकरून लोकांकडे ते लोकांच्या घरात चांगलं जाईल, त्यांचं पण काम होईल आणि लोकांचं काम होईल.
त्यासाठी तुम्ही अशा लोकांचं सुदैवाने ग्रुपवर आपण चांगलं काम करायला लागलो ना, चांगली लोकं बरीच जोडली जातात. त्यात बरीचशी लोकं आहेत. माधवदादासारखा व्यक्ती आपल्या ह्याच्यावर आहे, म्हणजे मिळाला आणि किती 2-3दा लेक्चर झालं आपल्याकडे. बरंचसं माधवदादाचं आहे ना हे याच्यामध्ये. आम्ही हार्डकोर आयुर्वेदाचे चाहते आहे. माधवदादाचा संबंध नाही आयुर्वेदाशी, तरी आम्ही माधवदादाला फॉलो करतो. म्हणजे आयुर्वेदावर निस्सीम प्रेम आहे. पण तरी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या पठडीतली जी लोकं आहेत त्यांना आपण फॉलो करतो. 40 वर्ष ज्यांनी प्रयोग केला तो जास्त श्रेष्ठ आहे ना. चरकाचार्यांनी आणि सुश्रुताचार्यांनी जे काही ज्ञान दिलं ते ठीक आहे, पण आता आपल्यासमोर जी व्यक्ती आणि जी फॉलो करते आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे तो आपल्यासाठी आदर्श ठरला पाहिजे. हो की नाही? येते का लक्षात? ठीक आहे. कोणाला काही विचारायचं आहे? सुष्माताईंना काहीतरी सांगायचं होतं ना, गेल्या महिन्यामध्ये काय बदल झाला तुमच्यात? तुम्ही मला काल काहीतरी सांगत होतं. तुम्ही आता सांगत नाही म्हणजे आज घेतला म्हणून सांगत नाही का? घेतला काहीतरी चालतं. हां, क्वेश्चन आन्सर. कोणाला काही विचारायचं आहे? एकाच दिवशी सगळं सांगितलं ना तर लक्षात नाही राहणार. विषय साधारण नाही आहे. हो की नाही साधले मॅडम? कळलं का? तुम्हालाच तुमच्या लक्षात येईल की हे एवढं कठीण नाही आहे. फार घाबरून जायची गरज नाही आहे. शुगर आली दुसऱ्या दिवशी नाही ना मरत आपण. माहीत होतं का कालपर्यंत शुगर आहे म्हणून? शुगर नाही आहे, आज आली आज अच्छा काहीतरी गडबड झाली. अरे गणपती, एका मॅडमने असंच सांगितलं मला. म्हटलं गणपती होते ना घरी, तुम्ही एवढी साखर खाल्ली आहेत ना ती दाखवली असेल, 15 दिवसांतर परत बघा. नाही, मग ते घरचे सगळे मागे लागले आणि मग मी ते गोळी सुरू केली. मग खा गोळ्या. आता बंद करू. ज्याने दिली त्याला विचारायचं सोडून मला कशाला विचारायचं? मी सांगेन आत्तापासून बंद करा. आत्ता बंद करायची तयारी आहे का? बंद करायच्यात आत्ताच्यात. पुढच्या क्षणाला मृत्यू आला तरी चालेल, एवढा विश्वास असेल तर. नाही येणार तेवढा विश्वास आहे तर मी सांगतो ते ऐकायचं. मी केले ते प्रयोग सगळे. जीव जायचा माझी वेळ आली होती म्हणून बोलू शकतो मी. तर याच्यामध्ये तुम्ही घाबरून न जाणं, स्वतःवर विश्वास ठेवणं. तुम्हाला दिलेलं शरीर हे अद्भुत यंत्रणा आहे, हे साधारण गोष्ट नाही आहे. तो जो परमेश्वर आहे त्याने हे जे काही बनवलं आहे त्याच्यासारखंच आहे ना ते. बघा ना, त्याच्यासारखेच हातपाय आणि सगळे आहे की नाही आपल्याला. म्हणजे आपण पण परमेश्वर आहोत की नाही. हां, कोणतरी मध्ये माती घालवतो तो भाग वेगळा आहे, तो येईल हळूहळू, पण दिसायला तर सेम आहे की नाही. हां, आता त्याच्या डोक्यावर केस आहेत, माझ्या डोक्यावर केस नाही, म्हणून अंश तर त्याचाच आहे. हो की नाही? साधना कमी पडते, बस एवढंच आहे. कितीतरी डिफिकल्ट केसेसमध्ये आपल्याकडे कितीतरी पेशंटनी सांगितलं आहे, मुलुंडच्या एका प्रसिद्ध डॉक्टरांकडे गेले होते. त्यांना दामून म्हणजे फक्त बांधायचं राहिलेलं कॉटला. त्याने सांगितलं आज जर का ऑपरेशन नाही केलं तर उद्या सकाळी तुमचं काय होईल माहिती नाही. आणि 10 वर्षापूर्वी ते तिथून परत आलेत आणि आजही व्यवस्थित फिरत आहेत. त्या संध्याकाळी त्यांच्या पाठीवर सुरी चालली असती. असं नाही आहे सगळेजण वाईट काम करतात, चांगली काम करणारी लोकं पण आहेत. बरीचशी लोकं आहेत जी लोकं पेशंटचा विचार करणारी पण आहेत. पण शेवटी मॅक्सिमम लोकं काय आहेत. मला आज MR डॉक्टरांनी, पेशंटनी, त्या हॉस्पिटलमध्ये राहिलेल्या लोकांनी एवढे भयंकर अनुभव सांगितले आहेत. त्या अनुभवांचं एक मी पुस्तक लिहू शकतो. पुस्तक लिहिलं तर मारतील मला, बाकी काय नाही होणार. सगळ्या हॉस्पिटलचं माहिती आहे. गेलेल्या व्यक्तीवर पण कसं बिझनेस होतात ते पण माहिती आहे. बाजूच्या बेडवर ते पण लोकांनी अनुभव सांगितलेले आहेत. पण तो ज्याचे जे कर्म आहेत, आपण कर्मांवर विश्वास ठेवतो. प्रत्येकाने आपापल्या कर्मांचा विचार करायचा. पण आत्ताच्या काळात जेव्हा अजूनही बिकट परिस्थिती आली तर आपण काय प्रयत्न करू शकतो हे बघायचं. जसं त्या छोट्याशा मुलींनी सांगितलं की मी एवढंसं केलं तर मला एवढा फायदा झाला. जसं आज मल्लिकार्जुनला सुयांच्या निमित्ताने कळलं की आतमध्ये किती भयंकर परिस्थिती आहे की नाही. त्या निमित्ताने कळलं. त्या 2 सुयांनी तुझी कितीतरी ॲसिडिटी न्यूट्रल केली असेल. आत्ता एवढा प्राण हुशार आहे, ते काढून टाक. ते उलटी झाली असती तुला कळलं असतं किती हलकं होतं. थोड्या वेळ डोकं चढलं असतं. त्या पलीकडे काही नाही होत भाई, काही नाही होत.
अरे उलटी झाली होऊ द्या, शरीर बिचारं हुशार आहे, त्याला एक कुठून काढणार ते बाहेर, एक तर तोंडात नाही तर खालून. फॉर्म भरताना विचारलं, स्वतःचं शौच बघितलं का, ते कोण बघत नाही. धार लागली की डॉक्टरकडे लगेच जातो आपण. अरे धार लागली मग त्याला विचारलं, आतमध्ये काहीतरी आलं म्हणून ते बाहेर काढते ना, घाई कशाला थांबवायची. खालून बुच लावायचं, वरून बुच लावायचा कार्यक्रम करायचा. पाठ पण झाल्यात गोळ्यांची नावं लोकांना पाडे नाही. केमिस्टकडे गेलो, त्यांना सांगितलं असं असं आहे. केमिस्ट पण डॉक्टर येतात आपल्याकडे, सॉलिड प्रगती आहे आपल्याकडे. डोकं दुखतं ही गोळी घे, वरती बुच लावायचं ही घे, खाली बुच लावायचं ते ही घे, बस सोपं. शरीर बिचारा आतमध्ये पेशी म्हणतात, अरे काय करायचं आता, कोणाला कसं बाहेर काढायचं. काहीतरी आत गेले म्हणून त्याला बाहेर काढायचं ना. उलटी झाली म्हणजे त्या पटकन काहीतरी फेकून द्यायचं बाहेर त्याला. पाणी पी भरपूर, शांतपणे पडून राहा, दुसऱ्याचा हात धरून राहा पायाचं, भीती वाटते तर. गोळ्यांची यादी एवढी घेऊन येतात लोक आपले. ही खातो ही कशाला खातो, रात्री असं होतं म्हणून. हे कशाला खातो, BP आहे म्हणून. हे कशाला खातो, डायबिटीज आहे म्हणून. हे कशाला खातो, ह्या सगळ्यांमुळे त्रास होतो म्हणून. मग ही कशाला खातो, सांगितली डॉक्टरने. एक तर असं सांगितलं मला एकाने काकांनी, म्हटलं ही गोळी तुम्ही का घेता. एक ती गोळी नाव नाही घेतात त्याचं, नाही नाव घेतलं तरी चालेल, डॉक्टरांचं नाव नाही घेत. लेव्हिपिल म्हणून एक गोळी होती. मी म्हटलं त्यांचे सगळे सिम्पटम्स बघितले, म्हटलं ही गोळी का खात आहे. ते डॉक्टरांनी दिली. म्हटलं यावेळेला गेलं की त्यांना विचारा की ही गोळी मला का दिली. त्यांनी विचारलं, ते म्हणाले चक्करसाठी आहे. ते म्हणाले चक्कर 5 वर्षापूर्वी आली होती, मग परत येऊ नये म्हणून दिलं. तुम्हाला कोणी सांगितलं त्यावेळी आली म्हणून आता येईल म्हणून. 5 वर्ष ती लेव्हिपिल खात आहेत, ते विष खात आहेत आतमध्ये, आणि कोणी विचारत नाही. इतकी दुर्बळ म्हणजे भयंकर यंत्रणा आहे अशी अवस्था आपल्या देशाची. आणि प्रणिताचा भाऊ अमेरिकेत, त्याला मी विचारतो तुला गोळी कोणती दिली, म्हणतो डॉक्टर म्हणतो गोळी द्यायची ना अँटीबायोटिक. का, शरीर असंच बरं होणार. आणि इथे लिस्टचं लिस्ट लहान मुलांपासून हे धडाधड अँटीबायोटिक्स देतात. ही लिहायची वेळ का आली. आपला इम्युनिटीवरचा विश्वास ढासळला, आपली इम्युनिटी आपण वीक करून घेतली, आणि ह्या गोळ्या खाऊन आपल्याला वाटतं की आपण जगू. मी खाल्ल्यात बरोबर, एवढ्या भरपूर गोळ्या खाल्ल्यात, पण त्यातनं मी बोध काय घेतला आहे 10 वर्षात, की जेव्हा अशी परिस्थिती होईल तेव्हा मी प्रिफर करीन मला काय करायचं आहे, कोणत्या कसायाच्या हाती माझी मान द्यायची. साधनेचं बळ एवढं वाढवायला पाहिजे की मला कळेल की मला कोणाच्या हातात मान द्यायची का द्यायची नाही आहे. तेवढी ताकद आली पाहिजे प्रत्येकामध्ये. आमचे गुरुजींनी एका लेक्चरमध्ये सांगितलं, तुम्हाला सांगितलं ना 1 तासामध्ये मरणार, तुम्ही वाटेल ते कराल. आत्ता हे खा, ते खा, हे खा, घोड्याचा मूत घ्या, हे घ्या, गाढवाचं हे करा, तुम्ही सगळं कराल. शेण खा, शेण सगळं खाणार. 1 तासाने मरणार आहे ना. जेवढे श्वास आपल्याला मिळालेत ना, बाय द वे सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, तेवढे मिळाले म्हणजे मिळालेले आहेत. अकाउंटमध्ये तेवढे पडलेत. त्यातलं एक कमी नाही होत आणि जास्त नाही होत. मग परमेश्वर जरी बाजूला येऊन उभं राहिला शेवटच्या क्षणाला आणि प्राण जाणार आहे नेक्स्ट मोमेंटमध्ये, तर जाणार म्हणजे जाणारच आहे. परमेश्वर म्हणेल मी बघायला आलो कसा मरतोयस, काही काय नाही, तो वाचवणार नाही आहे. त्यामुळे फार घाबरून जायची, ह्याच्या त्याचे पाय पकडायची गरज नाही. आमच्या ते बिलकुल पकडू नका. जे काय तुझी आजी, जे काय आजीमध्ये एवढा बदल झाला आहे ना, आजीला कळलं की काय आहे. फक्त आजीने आता काय ठरवायचं सोडायचं अजून. आज मला बघायचं कोण कोण काय सोडतं. पुढच्या लेक्चरलाही सगळेजण दिसले, त्याचे रेकॉर्डिंग आहे ना, सगळ्यांचं रेकॉर्डिंग करून ते कोणी कोणी काय सोडले ते. ठीक आहे, काही विचारायचं आहे मला वाटतं. न विचारता प्रश्नांची उत्तरं मिळाली का, काय काही सांगायचं आहे. व्याधींवर जेव्हा इंडिव्हिज्युअल व्याधींवर पण काही बोलायचं असेल कोणाला, त्याच्यातलं मर्म सांगू शकतो. पण ॲसिडॉसिस ही मूळ संकल्पना आहे. आपल्या शरीराला आपल्याला सांभाळायचं आहे. फ्रीजमध्ये जाऊन बघा काय काय आहे. घरामधले सगळं तपासायला लागा. स्त्रिया जास्त आहेत, मला सगळ्यात जास्त आनंद आहे, कारण का किचन तपासू शकतात. किचनमध्ये बदल स्त्री करू शकते. एका स्त्रीचं आरोग्य सुधारलं, अख्ख्या कुटुंबाचं आरोग्य सुधारलं. मला कितीतरी लोकांनी सांगितलं आहे की यावर्षीचं आमचं मेडिकलचं बिल कमी झालं तर घरातली लोकं ॲडमिट व्हायची टप्प्याटप्प्याने. आता कोण सासूबाई, आता कोण हे, मग नवरा आत्ताच आला हॉस्पिटलमधनं, हे आले. लोकांना वाटतं हॉस्पिटल वाचलो बाबा. आपल्या हातातच आहे आपलं वाचवणं.
तुम्हाला ज्या गोळ्यांमुळे बरं झालं असा भास होतो आहे त्या गोळ्यांमुळे तुम्ही बरं होत नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते डॉक्टरना पण माहिती आहे. सत्य तुमचं शरीर तुम्हाला बरं करतं आहे. माझा खांदा दुखतो आहे बघा, डोकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, अजून कोणती कोणती दुखी, लोसी, कोणती गोळी घेता तुम्ही? पॉप्युलर एक क्रोसिन आहे, त्याच्यात जुळी नाते, मामे भाऊ, हे चुलत भाऊ वगैरे ते बाकीचे आहेत. सगळ्याचे ड्रग बघा तुम्ही, कंटेंट्स बघा, आता हळूहळू सवय लागेल त्याच आहेत. अरे या सगळ्या दुखी जर का वेगवेगळ्या भागाच्या आहेत, त्याची एकच गोळी कशी काय? वेगवेगळी असायला पाहिजे ना. मग तीच गोळी कशी काय? एकदाही प्रश्न नाही पडत का आपल्याला? आणि इथे येऊन तुमची दुसऱ्या दिवशी पेनकिलर बंद कशी होते, तेव्हा ती पेनकिलर का नाही लागत? एकही इथे पेशंट असा नाही आहे की ज्याची पेनकिलर दुसऱ्या दिवशी त्याला घ्यायला लागली. एक पण नाही, नॉट अ सिंगल. पेनकिलर नाही घेत. आणि याचं कारण आमच्यामुळे नाही आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्यालाच कळतं काय गडबड होते ती. पेनकिलर 8 तासासाठी, इट डझंट किल पेन. ते तुमचं दुःख हरण करत नाही. मेंदूकडे जाणारी संवेदना 8 तासासाठी कापली जाते, बस. मग परत दुसरी पेनकिलर, मग तिसरी, मग चौथी. खेळ चालू आहे 10-10, 20-20 वर्ष, खातायत लोक. अरे मी मल्टीनॅशनल कंपनीचा मालक आहे, मी कशाला एवढी मोठी बाजारपेठ सोडीन? मूर्ख आहे का मी एवढे मोठे गिऱ्हाईक सोडायला? 140 कोटी जनतेमध्ये 82 कोटी डायबिटीजग्रस्त. तोंडाला पाणी नाही का सुटणार बिझनेसमनच्या? उपचारक पण आहे म्हणून माझ्यातला उपचारक बोलतो कधी, बिझनेसमन पण आहे. सचोटीने बिझनेस करतो. हां, बिझनेस वाईट नाही, कुठचाही बिझनेस. येते लक्षात? बस शेवटची प्रार्थना, 3 ओंकार. जास्त वेळ झाला का? किती वेळ झाला अश्विनी? 5च मिनटं. हो, म्हणजे माझा सेन्सर चालू आहे बरोबर. ठीक आहे. शरीरात ॲसिड वाढल्यावर डिसीजेस येतात बोलतात, पण ॲसिडचा स्पॉन्डिलिसिस किंवा स्पॉन्डिलायटिसचा काय संबंध आहे? हाडांशी म्हणजे काय संबंध आहे? विराट कोहलीचा एक आहे ना, शॉर्ट्समध्ये व्हिडिओ आहे बघ, शॉर्ट्समध्ये त्याचा ॲक्युपंक्चरिस्ट होता ना, त्यांनी त्याला काय सांगितलं माहिती आहे का? नॉनव्हेज बंद कर. विराट कोहली व्हेज आहे आणि म्हणजे नॉनव्हेजला माझा फार विरोध नाही आहे, पण समाव आपली सिस्टीम आणि आपलं देशातलं वातावरण हे नॉनव्हेजसाठी एवढं फेवरेबल नाही. आणि लोक त्याचं कॉम्बिनेशन भयंकर करतात, दारू आणि नॉनव्हेज. हे जे काय माझे मित्र पण मी बघतो त्यांना, आणि त्यांचं माझा हृदयाचं अजून त्यांच्या हृदयापर्यंत पोचत नाही, त्यामुळे ते नाही कळत. पण त्यांनी फक्त एवढी गोष्ट केली तर त्याची मानदुखी कमी झाली. फक्त ॲक्युपंक्चर नाही, बाय डिफॉल्ट त्याचं बाय प्रॉडक्ट काय आहे? युरिक ॲसिड वाढणार आहे तुझं, कोलेस्ट्रॉल आहेच वाढणार आहे. हे कशाचं निदर्शक आहे? जास्त प्रमाणात खाल्लं तर ॲसिडॉसिस वाढतो आहे तुझा. ॲसिडॉसिसमुळे तुझा प्रॉब्लेम्स आहेत. ॲसिडॉसिस कमी झाला, त्याची मानदुखी कमी झाली. आपलं ॲसिडिक नेचर, त्यांचं ॲसिडिक नेचर कमी झालं, त्यांची गुडघेदुखी कमी झाली. त्यांचे मिस्टर आपल्याकडे ट्रीटमेंटला येतात, त्यांच्या आहारामध्ये बदल झाला, त्यांनी सर्टन गोष्टी अवॉइड केल्या आणि प्लस ट्रीटमेंट दिली, त्यांची कंबरदुखी कमी झाली, त्यांचे नमनेस कमी झाला. हो की नाही? किती जणांच्या काकूंचं प्रॉब्लेम कमी झाल्यावर आपण त्यांची ट्रीटमेंट कमी दिली तर त्यांना जास्त फायदा होतो आहे. ट्रीटमेंट रोज रोज नाही ट्रीटमेंट देत आपण, ट्रीटमेंट कमी कमी केली. किती लोकांची ट्रीटमेंट कमी केलं त्यांना फायदा जास्त होतो आहे. कारण आपण शरीराला फक्त प्रवृत्त करतो स्वतःला बरं करण्यासाठी, आणि शरीर स्वतःला बरं करत जातं. आपण ती यंत्रणा फक्त इनिशिएट करायची प्रोसेस. मल्लिकार्जुनमध्ये इनफ पॉवर आहे की ती ॲसिडिटी आणि स्वतःची कंबरदुखी बरी होऊ शकते पूर्णपणे, काहीही न करता. त्याच्या वयाच्या मुलाला याच्यामध्ये कोणतेही उपचार न करता संपूर्णपणे कंबरदुखी आणि ॲसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. परत नुकसान आमचं पूर्णपणे बरी होऊ शकते, पण त्याचे नियम आहेत. ते नियम फॉलो करायची तयारी नाही आहे, म्हणून या सगळ्या उपचार पद्धतींची मदत घ्यायला लागते. उपचार पद्धती श्रेष्ठ आहेत, आयुर्वेद श्रेष्ठ आहे,
योग श्रेष्ठ आहे, ॲक्युपंक्चर श्रेष्ठ आहे, त्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी एक गिफ्ट दिलेलं आहे. पण या सगळ्या जीवनशैली आहेत. आयुर्वेद ही जीवनशैली आहे. जीवनशैलीमध्ये बदल केला की आपोआप सगळ्या गोष्टींमध्ये बदल व्हायला लागतो. काकूंच्या पायाची सूज कमी होण्याचं कारण त्यांनी जीवनशैलीत बदल केला. त्यांची शुगर कमी होण्याचं कारण त्यांनी जीवनशैलीत बदल केला. हां, आता शुगर जाईल कधीतरी घरातली बाहेर, त्याच्या जागी रिप्लेसमेंट मग गूळ वगैरे येईल ना. तो मोह आहे ना, ती स्वस्त आहे म्हणून नाही आहे, तुम्हाला लक्षात नाही येणार. त्याच्यामागे एवढं गंभीर कारण आहे. ज्या दिवशी त्यासाठी ज्ञान म्हणतो ना मी, ज्ञान होणं गरजेचं आहे, अजून काही नाही. तर ज्या दिवशी होईल त्या दिवशी ते घर हद्दपार होईल. तुमचं नुकसान करतायत की नाही. तुमचा अशक्तपणा त्या साखरेमुळे अजून वाढतो आहे. जाते की नाही काहीतरी थोडीशी पोटात, ज्या काही पदार्थ, चहा कॉफी तर तुम्ही घेत नाही, पण जाते की नाही काहीतरी माध्यमात. काहीतरी घरात गोडाधोडाचं केलं, जेवताना खात असाल तरी जाते की नाही. नाही घेतली तर बघा ना काय होतं. बघा ताकद येते की नाही बघा परत. एवढं सोपी गोष्ट करून येते. हां, तुमच्या किचनमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघा. तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहे की तुमच्या घरी लवकर बदल व्हायला पाहिजे. तुम्ही जे काही परवा मला सांगितलं आहे ना, तुम्हाला तो बंब येतो ना फायर ब्रिगेडचा, तेवढं फास्ट काम व्हायला पाहिजे. हां, तेवढं फास्ट व्हायला पाहिजे. घरातलं सगळ्यांचं आरोग्य सुधारेल, तुमचंच नाही. मिस्टरांची टाचदुखी कमी होईल. ते म्हणतील काय झालं, असं टाचदुखी कमी कशी झाली, बघा कमी होते की नाही. ट्रीटमेंट न घेता होईल. फक्त एवढंच करायचं बस. हां, जेवढं लक्षात येईल, प्रत्येक लेक्चर अटेंड करायचं. ज्या ज्या गोष्टी घराबाहेर काढायला सांगितल्या त्या घराबाहेर काढायच्या. त्याच्या जागी रिप्लेसमेंट. आपल्या इथे सगळं उपभोगायचं आहे, सगळ्याचा आनंद उपभोगत आपल्याला जगायचं. काही खायचं पियचं नाही असं काही नाही करत आपण, ते सगळं येणार. पण त्या सगळ्याचा आनंद घेताना भान ठेवायला पाहिजे. भान असणं गरजेचं. ठीक आहे. अश्विनी, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. सोपं आहे. ॲसिडोसिस. आत्ता आपण तेवढ्यापुरतं मर्यादित राहूया. उपचारकाचा रोल फार वेगवेगळा असतो. जेव्हा ती व्यक्ती रोगी म्हणून येते ना, तेव्हा मग उपचारक म्हणून. पण त्याच्या आधीचा जो पार्ट आहे, बेसिक फंडामेंटल्समध्ये गडबड दुरुस्त करणं हे महत्त्वाचं. मग तू कितीही उपचारक ग्रेट असली ना, तरी एका ठराविक पातळीच्या पुढे उपचार होत नाहीत. त्या माणसाने आयुष्यात त्याच्या बदल नाही केला तर तुम्ही कितीही डोकं आपटा, तुम्ही काही नाही करू शकत. किती मास्टर ॲक्युपंक्चरिस्ट व्हा, किती योगातले मोठे तज्ज्ञ व्हा, नाही होणार. नाही होणार म्हणजे नाही होणार, फायनल. ठीक आहे. मग रामदेव, हां, एकच अपवाद आहे, सॉरी, म्हणजे त्याच्यात एकच अपवाद. सद्गुरूंचा स्पर्श झाला तर होतो असा नाही. झाला तरच, जर तरच्या ह्याच्यात आहे, तर मात्र काही होऊ शकतं. मग तुम्हाला रोग असोत नसोत, तिथे फक्त एक्सेप्शन आहे. बाकी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, हेच सत्य आहे. ठीक आहे. नाही डन. शेवटची 3 ओंकार प्रार्थना. काही विचारायचं नाही ना तुम्हाला संध्या मॅडम? काही आहाराविषयी हळूहळू येत जाईल. विचारायचं तर विचारायचं सांगा. त्याला तोपर्यंत सर्वात येते म्हणून त्यांना विचारायचं. रोजच्या जेवणामध्ये भाज्या वगैरे ते थोडंसं प्रमाण सांगितलं असं तर. तुर्तास आहे ना, तुमच्या डाएटवर चर्चा करायच्या आधी जास्तीत जास्त फळभाज्या खायला सुरुवात. तुम्ही आत्ता जे करताय ना, जास्तीत जास्त फळभाज्या. म्हणजे आपलं जे ताट डिझाईन करतो ना, त्यात भाजीचं प्रमाण जास्त आणि सोपं आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी करायचे, बाकीचं प्रमाण वाढवायचं. तुर्तास एवढं करा. हळूहळू त्यात प्रिसिजन येत जाईल. म्हणून म्हटलं एकदम सगळं सांगितलं तर ना गडबड होईल. त्यासाठी काय करायचं की पहिल्यांदा वरच्यावर काय प्रयत्न करता येतो, तर भाज्यांचं प्रमाण वाढवा. बाकीचं प्रमाण कमी करा, आपोआप येईल. आणि जे घरातले पदार्थ हद्दपार करायचे आहेत ते पुढच्या ह्याच्यात येतीलच, तर सांगून टाकतो. पापड, लोणची, मुरवलेली लोणची. खूप जोरात हसू येतं. नंतर काय, साखर, पांढरी साखर. साखरेला पर्याय ना. आपण कुठे नाही म्हणतो आहे काय खायचं. सगळं खा की गोडाधोडाचं सगळं खायचं आपल्याला. पण काय करायचं सांगतो. अजून काय, बेकरी प्रॉडक्ट्स.
तुम्ही घरी बिस्किटं करा आणि खा. तुम्हाला चांगल्यातलं चांगलं तूप वापरा, चांगल्या वस्तू वापरा, बेक करून घ्या त्याच्याकडनं. तुम्ही खा की बिस्किटं चालतील. ती 10 रुपये आणि 20 रुपयाची पुढे नका खाऊ. अगदी पतंजलीचे असले तरी पण नका, नाही खायचं. रामदेव बाबांविषयी मला नितांत आजार आहे, त्यांच्या आसनांविषयी आणि सगळ्या. बिझनेस आहे, तिथे नाही. हां, अजून काय राहिलं? बेकरी प्रॉडक्ट्स, पापड, लोणची, सगळे ह्याचे पदार्थ. आणि काय राहिलं? मिठाचं साठी तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता आणि आपलं ते जाडं मीठ पण चालेल. जाडं मीठ पण. थायरॉईडचे ज्यांना त्रास आहेत ना, त्यांनी कोणी ते आयोडाईज ते सगळी ॲड त्यातल्या ॲडचं कुठचं नमक नाही घ्यायचं. आपलं सैंधव मीठ खायचं, काळं मीठ चालेल. हा काय? ह्याची गोळी घेत आहे का बी पीची? मग जास्त मीठ म्हणजे जास्त बी पीची गोळी, कमी मीठ. हो ना, पण ती गोळी एक घेत आहे ना, त्याची जी पॉवर आहे की नाही, तिची पॉवर ती बघा ना किती आहे. मागच्या वेळेला तुम्ही डॉक्टरांना भेटून आलात, तीच आहे का अजून? 5 mg घेत आहे का वर्षानुवर्ष? नाही, मी सांगतो आहे का एक मिनटं तुम्ही परत विचारा. आणि तुमचा हे ना एकदम काय म्हणतात ते कुशल प्रश्न, खूप महत्त्वाचा प्रश्न. आणि का ज्यांना डायबिटीज आहे त्यांना डायबिटीज वगैरे हा मेजर प्रश्न आहे. मीठ जास्त खाल्लं जातं आणि घाम खूप येतो. हां, घाम येतो. म्हणजे काम करताना पण कोणी आलं ना तर म्हणतो तुला काय एवढा घाम येतो. बरं, घाम येतो आणि दमल्यासारखं झालं की मग पाणी प्यायलं जातं आणि पण ते साखर खाल्ली जाते. म्हणजे नाही म्हटलं ना तरी ते होतं आहे. म्हणजे त्याच्यात काय बदल करायला हवा आहे? याला अगदी सोप्या मराठी भाषेत दृष्टचक्र म्हणतात. दृष्टचक्र म्हणजे तुमच्या शरीरातनं घाम बाहेर जातो आहे, खूप जास्त प्रमाणात पाणी जातं आहे. आपण काय बघितलं मध्ये, पेशी आहेत. हे शरीर किती अब्जावधी पेशींनी बनलं आहे. आणि आपल्या शरीरात सगळ्यात जास्त काय आहे? सुरुवातीला आपण बघितलं ते सगळ्यात जास्त काय आहे? पाणी. मग शरीरातनं एवढं पाणी बाहेर गेल्यावर थकवा येणार नाही का? पेशी बिचाऱ्या दुर्बळ झाल्या, थकून गेल्या त्या, हो की नाही? रात्री उठायला का लागतं? युरिनला जायला लागतं. मग आता उठलं आहे तर मग घसा कोरडा पडला म्हणून परत पाणी प्यायला जातं. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या शरीरामध्ये आपण कितीही पाणी प्यालो तरी पाणी साठवण्याची यंत्रणा नाही. पाणी अन्नासारखं पचवायला लागतं. म्हणजे इथून पाणी जातं आहे किंवा लघवी भरपूर होते म्हणून खूप पाणी प्यायला तर अजून सूज येईल, यापेक्षा दुसरं काही नाही होणार. पाणी साठवणारी यंत्रणा नाही आहे. पाणी पचवायला लागतं. म्हणून काय आपण विचारतो, कसं पाणी पिता? घोटघोट पिता का घटाघट पिता? घटाघट पाणी पिता म्हणजेच समजून जायचं की आग लागली आतमध्ये, ॲसिडोसिस वाढलेलं आहे. फ्रीजमधलं पाणी प्यायला जातं. शरीर साधं पाणी घेत नाही आहे ना, फ्रीजमधलं प्यायला जातं म्हणजेच आग लागली आतमध्ये, काहीतरी थंड करतो आहे आपण. घटाघट पाणी कुठे टाकतो आपण? आगीवरच घालू ना, जोरात फेकू. चवीनी पाणी पितो का? आता जसं सरबत पितं तसं चवीनी पितो का पाणी? पाणी पचवायला लागतं. अन्नासारखंच सेम ह्याच सगळ्या प्रक्रियेतनं जातं पाणी. बी पीची गोळी आहे, ती काय करते? तिचं एक काम आहे, ती शरीरातनं अजून ते पाणी बाहेर काढून टाकते, हो की नाही? ती टाकते, घामावाटे जाते, शरीर थकवा येणार नाही तर काय होणार? म्हणजे काय होतं आहे, रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे. आणि या दुष्टचक्रात अडकल्यावर आता काय आलं, एवढं अशक्तपणा आलं की काहीतरी गोड खायला पाहिजे. मग साखर, बरं ती साखर जाते आतमध्ये, ती साखर आतमध्ये गेली की काय करते, परत हाडांमधलं कॅल्शियम काढून घेते, अजून दुर्बळपणा. कारण का स्नायूंना जरी प्रोटीन लागत असलं, बघा मी सांगतो आहे ते, तरी स्नायूंच्या कामासाठी कॅल्शियम लागतं. कॅल्शियम कुठून मिळणार? कॅल्शियम घेतो आहे का मुळात आपण? दर दिवशी 1200 mg कॅल्शियम पाहिजे आपलं, घेतो कुठे आपण?
म्हणजे एकदा एका दुष्टचक्रात अडकलं की ह्याच्यातनं ते त्यात आपल्या त्या आता मगाशी सांगितली फाईल तशी, या गोळीमुळे हा त्रास होते म्हणून ही गोळी, आता ह्याच्यामुळे लघवीला सूज येते म्हणून ती गोळी पाणी काढून टाकणारी. डायटर मगाशी डिंकल म्हणाली ना, डायटर काय करते, लघवीवाटे पाणी काढून टाकते. मग काय म्हणतं, शरीरातनं अलार्म वाजतो, शरीरात पाणी कमी झालं आहे, मग आपण काय करतो, परत पेय घ्यायला लागतो. एकदा चक्रात अडकले की अडकलं. मग तो उपाय नाही आहे जो तुम्ही करताय. मग आता बघायला पाहिजे की मी असं काय करेन की जेणेकरून मला घाम कमी येईल. त्याचा पंख्याशी उन्हाळ्याशी काही संबंध नाही. थंडीत पण येत असेल बघा तुम्हाला, थंडीतसुद्धा येत असेल भरपूर. तर त्या घाम म्हणजे काय करते, ते मडक्यातलं पाणी थंड का राहतं, त्या छिद्रांमुळे सच्छिद्र आहेत ना, तसं ते काय करते, घाम आणून शरीर थंड करायला बघते. म्हणजे आग लागली आहे, पायाला तळव्याची जळजळ होते का, गरम होतात, तळपायाला घाम येतो नाही येत. हा म्हणजे येत होता ना, असं ते दुष्टचक्र आहे सर. मग आता बघायचं की ज्या गोळ्या खाऊन आपण बरं व्हायचा भास निर्माण करतो, आपण खरंच बरे आहोत का, नाही आहे ना. वर्षानुवर्ष लोक घेतात आणि आता डायबिटीसच्या गोळ्या झाल्या पूर्ण म्हणून मग आता इन्शुलिन पंप करायचं मांडीमध्ये, इन्शुलिन घ्यायचं. त्या आजींचं इन्शुलिन बंद झालं माहिती आहे का, पूर्णपणे बंद झालं इन्शुलिन. एवढी शुगर लो झाली की त्यांना ॲडमिट करायला लागलं, अशी अवस्था आली. म्हणजे का इन्शुलिन घेत होता माहीतच नाही. ठीक आहे, झालं सगळ्यांचं. आणि तुम्हाला डॉक्टरनी काय सांगितलं सांगा. तुम्ही म्हणालात युरिक ॲसिड शरीरात का वाढतं, है ना. युरिक ॲसिड जेव्हा वाढतं आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितलं, काय बंद करा, डाळी बंद करा वगैरे सांगितलं. कॉमन लोक काय अजून सांगितले नाही. अंगठ्याच्या बाजूला दुखतं. तेच ना, गोळी घेऊन आहे ना, तात्पुरतं दाबून टाकणारी गोळी घेण्याला विरोध नाही आहे, पण त्या 10 दिवसामध्ये तुम्ही असं काय केलं की जेणेकरून हे का झालं हे कळलं का तुम्हाला. युरिक ॲसिडचं जनरली सगळे पेशंट काय म्हणतात, डॉक्टरांनी सांगितलं की नॉनव्हेज प्रोटीन बंद करा, नॉनव्हेज बंद करा, डाळी खाऊ नका. अरे मग खाणार काय, आधीच दुर्बळ झालं आहे शरीर, त्याला प्रोटीन मिळत नाही आहे, आणि आहे जेवढं थोडंसं मिळते ते पण बंद केलं, मग खायचं काय ते पण नाही सांगत. मुळात त्या किडनीशी त्याचा संबंधच नाही आहे. त्याचा संबंध कशाशी आहे, लिव्हरशी आहे. त्याचं बाय प्रॉडक्ट आहे कशाचं तरी ते युरिक ॲसिड बनवणं. मग ते का जास्त होते त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. असा माझा काय आहार आहे की ज्याच्यामुळे ते निर्माण होतं आहे, कशात बदल करायला पाहिजे. तर आहारातनं निर्माण झाले, मग काम कशावर करायला पाहिजे, आहारावर. मग त्याच्यावर न करता गोळीसारखा सोप, आणि काय माहिती आहे त्यात कष्ट काहीच नाही करायचेत ना आपल्याला. एक तोंड उघडायचं आणि एक गोळी आतमध्ये टाकायचे बस, म्हणून आपण हा सोपा मार्ग निवडतो. डॉक्टरनी सांगितलं जा तुम्हाला 10 दिवस गोळी देणार नाही, तुम्ही हे बदल करून या. तुम्ही काय कराल, बाहेर जाल, त्याची फी द्याल, बाहेर जाल आणि दुसऱ्या दवाखान्यात घुसाल. अरे हा बरोबर नाही डॉक्टर, हो की नाही. तर त्या ह्याच्यात तुम्ही बघायला पाहिजे की बाबा याचं कारण काय. आता पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये येतच जाईल हा प्रश्न, तुम्ही ठेवा. जेव्हा आहाराचा प्रश्न येईल तेव्हा ती येईल, त्याचं कारण काय म्हणून, का होतं, स्टोन्स का होतात. मग ते गाळ साचणं बघितलं ना आपण, गाळ साचतो का, येईल आपण. पण त्याचं मूळ दडलं त्याच्यात, ते जे आहे ना, याचा फोटो काढून घ्या मी सांगतो सारखा, आणि त्याच्यापेक्षा पण वेगळ्या ठिकाणी आहे अजून खोल, पण ते हळूहळू कळालं. म्हणून म्हटलं एकदम सांगितलं तर नाही कळलं. पण एक एवढंच लक्षात घ्या की मला आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे, योग्य तो आहार गेला पाहिजे. गाळ साचला म्हणून ते आलं ना, गाळ साचला, युरिक ॲसिड बाहेर काढून टाकण्याचं काम कोणाचं आहे सांगा बरं. इथे 2 फिल्टर दिलेले आहेत आपल्याला, किडनी नावाचे. मग ते बाहेर काढून टाकत नाही आहे का, जास्त निर्माण होतं आहे, हा प्रश्न यायला पाहिजे. मग डॉक्टरने पहिल्यांदा काय विचारलं पाहिजे तुम्हाला, अहो बाई काय खाता तुम्ही, त्याच्याऐवजी काय केलं जातं, त्यांचं काम नाही आहे का ते.
त्यांनी हे विचारलं पाहिजे ना पहिल्यांदा. आणि आमच्याकडनं का हा प्रश्न येतो पहिल्यांदा, काय खाता म्हणून? ज्याच्यातनं आईच्या पोटामध्ये ती एकच सेल होती ना, त्या सेलमधनं अब्जावधी सेल निर्माण झाल्या. मग ज्या आईच्या पोटात पण आहारावरच पोषण झालं, बाहेर आल्यावर आहारावर पोषण झालं, त्याचं पहिलं औषध काय असायला पाहिजे? आहार असायला पाहिजे. मग त्याच्यावर कोण बोलणार? फक्त माधव जोशीच बोलणार का? ते कोणीच नाही विचारत का आमचा प्रांत नाही, तुम्ही डायटिशियनकडे जा का? हे तू घडल्यास ते पण अन्नातनंच झालंस ना तयार. असं सगळं जाऊ दे, विषय वेगळा आहे. हेच सगळं चालू आहे रामायण. लोकांना पण तेच पटतं, जातात. जो जे वांछिले तो ते लाव प्राणी जात. आम्ही चालला. आणि तो बाजार आहे शेवटी. बाजारामध्ये आपण कसं राहायचं आपला प्रश्न आहे. तुमच्यात सुधारणा का झाली एवढी? तुम्ही ठरवलं म्हणून झाली. तुम्ही ते रोज जप करताय, तुम्ही टंग ट्विस्टर करताय. ह्या उपचाराच्या जोडीला तुम्हाला सांगितलं तर तुम्ही घरी 24 तास काय करता आम्हाला काय माहिती. तुम्ही तंगड्यावर करून झोपत असाल तर काय करणार आहे? पण तुम्ही स्वतः प्रयत्न केले, तुम्ही तपश्चर्या केली आणि एका महिन्यामध्ये काय बदल झाला बघा. विचारा बरं डॉक्टरना ते जाऊन, ज्यांनी ट्रीटमेंट दिली, की ह्याच्यामध्ये बदल कसा काय होऊ शकतो. हो की नाही? हे सगळं श्रेय तुमचं आहे संपूर्णपणे. तुम्ही केलंत म्हणून ते झालं बस. आणि आपल्या सगळ्यांना करायचं आहे, हे सगळं आपल्यालाच करायचं आहे. मग तुम्ही पटकन डॉक्टरकडे नाही पळणार घाबरून. आपोआप नाही, बरोबर पाय थांबतील. काही झालेलं नाही आहे. शांतपणे बसते, विचार करते काय गडबड आहे. शांत विचार केला की कळायला लागतं, काही गरज नाही आहे. चुकून आता ते डॉक्टर चांगले असतील म्हणून ठीक आहे, अशा एखाद्या सिस्टीममध्ये गेलात, पैसे जाऊ दे ठीक आहे, ज्याचे जे असतात त्याला द्यायलाच लागतं. एवढी त्याची किंमत मोजलेली बघितली लोकांनी मी, की तिचं नुकसान कधीही भरून येत नाही. डिंकल समोर आहे, अशी ट्रीटमेंट मिळते. आणि ती त्याचं म्हणजे मी काहीतरी तिचं टेस्टिमोनियल द्यायला सांगेन डिंकलला. मला माहीत नव्हतं येणार आहे आज, थोडा वेळ त्यासाठी राखून ठेवलास 5 मिनटं. तो त्या ह्याच्यात ना नेक्स्ट टाइम कभी जब भी आओगी ना तो लोगों के लिए आपका स्टोरी सबसे बहुत पावरफुल है. फिर आपको जानकारी भी बहुत है और लोगों को ये बताना बहुत जरूरी. बहुत डायबिटिक पेशंट बहुत सारे अपने. ती एवढी लहान मुलगी आहे आणि तिने जो अनुभव घेतला, दारुण अनुभव आहेत तिच्या हॉस्पिटलमध्ये, आणि तिला कळतं त्यातलं. तिला कळत होतं की मला नाही द्यायला पाहिजे, आता ते देत होत्या नर्स. आणि तिला कळतं, नर्सला कळत नाही आहे आणि डॉक्टरला पण नाही कळतं. अशी अवस्था. हॉस्पिटल का नाम मत ले, वो जान दे उसका, लेकिन जो भी है ऐसे ऐसे जगह पे मैं गई थी, ऐसा हुआ. ठीक आहे, थँक्यू. हां, तुला पण विचारायचं अजून? छोट्या मुलांना नाही. सर ॲक्च्युली मी हे जे आहे ना आर्थ्रिटिस, तर हे कसं करू अवॉइड? कारण की मग त्याचं हे जे आहे ना आर्थ्रिटिस, तर हे कसं करू अवॉइड? मग ते अजूनही थोडंसं आहे, तर मग स्टॉप नाही होते मला. म्हणजे ते ॲक्च्युली पायात हे वगैरे येतात ना, वात गोळे वगैरे रात्रीच्या वेळेला, ते मी ॲक्च्युली गुगलवर सर्च केलं. गुगल हां. आणि एक डाऊट आहे. आणि ॲक्च्युली सर हा जो नेक्स्ट वेनसडे आहे ना, ह्यावेळेला आमच्या ॲक्च्युली 8th क्लासचा लास्ट डे आहे ना, तर मग आमच्या क्लासच्या सगळ्यांनी ठरवलं आहे की म्हणजे हे वगैरे घ्यायचे, कोल्ड्रिंक्स अँड बिअर टाईप वगैरे. ते क्लासमध्ये थोडं अशा ह्याच्यामध्ये घेणार आहेत, तर मी ते नाही घेणार आहे. तर त्याऐवजी मी काय प्रिफर करू? हां, मला ते नको आहे. तिने असा प्रश्न विचारला की तिचा पहिला प्रश्न असा होता तिचा की आर्थरायटिस आहे हा माझा बरं होण्यासाठी ना मी काय बदल करू. तर मी म्हटलं तुला आर्थरायटिस आहे कोण? म्हणजे तिने काय म्हटलं की आर्थरायटिस म्हणजे काय, पायात गोळे येतात, पाय दुखतात, त्याला तिने आर्थरायटिस असं म्हटलं. आणि मी काय बदल करू. दुसरा प्रश्न होता की तिचं ॲन्युअल डे आहे, जे काय लास्ट डे आहे, तर त्या पार्टीमध्ये सगळेजण कोल्ड्रिंक्स वगैरे सगळे मागवणार आहेत मुलं. तर मला तिथे कोल्ड्रिंक्स आणि बिअर पण ना, क्या बात आहे, जास्त मागवणार आहे सगळं. आणि त्यावेळेला ते जर का मला घ्यायचं नसेल तर तुम्ही काय मला सांगाल घेऊ म्हणून, असं तिने मला प्रश्न विचारला. कळलं का? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुला आर्थरायटिस आहे
हा तुझा भ्रम आहे. त्याला आर्थरायटिस नाही म्हणत. पायात गोळे येणे याला आर्थरायटिस म्हणत नाही. हां, दुसरी गोष्ट, गुगलवर काय त्याला म्हणतात, गुगलचं एक आहे माहिती आणि तंत्रज्ञानाचं एक आहे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन आहे ना, एनिथिंग एक्सेस इज टॉक्झिन. एनिथिंग एक्सेस, काही पण घे. मग अति माहिती झाली की ते पण टॉक्सिनच झालं. अनावश्यक माहिती आहे ना. तुला म्हणजे तू आता कसं आर्थरायटिस, अरे अच्छा ह्याला आर्थरायटिस म्हणतात. ती अनावश्यक माहिती जमा झाली जी तुझ्यासाठी गरजेची नाही आहे. आपल्याला काय सर्च करायचं ना गुगलवर, हे वेगळं शिक्षण आहे माहिती आहे का. त्याविषयी काहीतरी बोलू आपण. पण त्याला आर्थरायटिस म्हणत नाही. पहिला हे तुला आर्थरायटिस नाही आहे. दुसरी गोष्ट, आता तू इथे येतेस एवढ्या आवडीने, मी बघितलं तू 2-3 वेळा आलीस. तुला इथे जे काही तुझं शिक्षण होईल ना, त्यातून तुला आर्थरायटिस कधीच नाही होणार. आर्थरायटिसचा एक पेशंट गेला फुकट. तू वाचलीस आर्थरायटिस. जे तू आता इथे शिकशील, जे शिकलेलं तू आचरणात आणलंस, तर तू आयुष्यात आर्थरायटिस होणार नाही असं मी तुला स्टॅम्प पेपरवर, बघ मी कॅमेरासमोर बोलतो आहे, लिहून देतो आणि खाली सही आणि शिक्का पण मारून देतो. ठीक आहे, नाही होणार. हां, आता लास्ट डेचा प्रश्न. बियर आणि कोल्ड्रिंकची पार्टी आहे ना. बियर आवडते का? तर कोल्ड्रिंक्स आणि बियर तुला प्यायचं नाही आहे. मग सोपं आहे ना, मला नाही प्यायचं आहे. मी कशाला सांगायला पाहिजे. दुसरं काहीतरी असेल तर पिशील, पण ज्यूस असेल तर पिणार ना तू. तुला माहिती आहे का, त्या मित्रांना मी सांगितलं की मी बियर पण नाही पित ना, तर त्यांनी सांगितलं याला त्याच्यामध्ये काहीतरी कमी होतं. ते फळांचं एक हे होतं. मग ते बियरचं ते अगदी लांबचं नातेवाईक कुठचं तरी होतं. ते घे ना, ते चालेल ना. पण त्याची चवच नाही मला आवडत. मला कोणी अडवत नाही आहे. मी प्यालो म्हणून म्हणजे मला कोणी घरी घेणार नाही, ह्या भानगड नाही आहे माझ्याकडे. पण माझा चॉईस आहे की मलाही नाही प्यायचं आहे. कळलं मी, आय रिपीट, इट्स माय चॉईस. मला नको आहे. मी परत रिपीट करू, माझी निवड, मी निवड करतो की मला हे याच्याऐवजी पाणी चालेल. आय होप तुला उत्तर मिळालंच. माझं चॉईस आहे की मलाही नको आहे, बस सिम्पल आहे. तुला ते हवं आहे म्हणून तू घेतेस की नाही, घेतेस किंवा घेतो आहेस. मला ते नको आहे म्हणून मी घेत नाही आहे. इट्स सिम्पल ॲज इट इज. कळलं बाळा? करशील ना? ठीक आहे, थँक्यू. 3 ओंकार आणि शेवटची प्रार्थना. बंद कर. डोळे मिटा. मगाचपेक्षा श्वास व्यवस्थित चालतो आहे का पहा. श्वासामध्ये काही फरक पडला आहे का लक्ष द्या. आतमधला ताण हलका झाला की श्वासावरचा ताणही कमी होतो. दीर्घ श्वासोच्छ्वास घ्यायचा. दीर्घ श्वास आत येतो आहे, दीर्घ उच्छ्वास बाहेर जातो आहे. दीर्घ श्वासासोबत योग्य ज्ञान, आवश्यक सवयी मनामध्ये रुजत आहेत. दीर्घ उच्छ्वासासोबत हानिकारक सवयी, गैरसमज बाहेर जात आहेत. तीन ओंकार, दीर्घ श्वास.
ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. थँक्यू. सगळेजण आपला वेळ काढून एवढा वेळ बसलात, एवढा आलात तर धन्यवाद सगळ्यांचे मनापासून. नेक्स्ट सेशन ऐसी सैटरडे को इवनिंग रहेगा. अभी महीने